में सर्वभाव भक्त समागमे सर्वभाव भक्त समागमे हरिभक्तिपरायण किशोर महाराज ईश्वर
Hare
न सांगता साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटे मूर्ती उभा मागण्याची वास पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटे मूर्ती उभा तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून ते काही न मागते साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटे मूर्ती उभा विठोबा समागमे सर्व भावे हरे सर्व काम करी न सांगता किंवा न सांगता करी सर्व काम साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटे मूर्ती उभा प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतःकरणाचा अधिष्ठान असणारे मौली तुकोबाराय यांचा 4 चरणांचा देवाचा आणि त्याच्या भक्तांचा दोघांचाही स्वभाव वर्णन करून सांगणार अशा पद्धतीचा हा अभंग आहे। या अभंगामध्ये मौली तुकोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया। श्री संतांची माता
पावली साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर 10 कोटी मूर्ती उभा प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी होणार आपला हा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहातील असणारी ही 3ऱ्या क्रमांकाची भगवंताची कीर्तन रूपी सेवा हे अकारण करुणावरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेने आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या माध्यमातून विशेष करून सर्व ड्रायव्हर कंपनीच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे. सगळीकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. तुकोबरा अभंगाच्या माध्यमातून दोघांचा स्वभाव सांगतात. एक देवाचा स्वभाव सांगतात आणि दुसरा संतांचा त्याच्या भक्तांचा स्वभाव सांगतात. दोघांचाही स्वभाव करणं गरजेचं आहे महाराज. भगवंताचा विशेष असणारा स्वभाव आहे. काय स्वभाव आहे? भगवान असा आहे भक्तांवर फार प्रेम करतो महाराज. त्याला भक्तांशिवाय दुसरं काही सुचतच नाही. भक्तांशिवाय दुसरं काही दिसतच नाही. भक्तांशिवाय त्यांनी महाराज त्याला करमत नाही, चैन पडत नाही. भक्तांच्या मागे मागे फिरत राहतो महाराज. साधू संत वर्णन करून सांगतात हे म्हणून हिंडे मागे मागे भक्तांच्या मागे धावतो. कशाकरिता धावतो? भक्तांवर फार प्रेम करतो म्हणून सगळी कामं भक्तांची करतो. भक्त समागमी भक्तांच्या संगतीत राहतो. सर्व भावाने सर्व कामं करतो. सर्व भावे हरी. आणि कशी करतो? न सांगता करी सर्व काम. एवढंच करतो का? नाही म्हटले महाराज. मग काय करतो? साठविला राहे हृदय संपुष्टी. त्या भक्तांच्या हृदयात साठवला जातो. आणि भक्त जर म्हणत असतील तर त्यांच्या समोर छोटीशी मूर्ती धारण करून उभा राहतो. बाहेर 10 कोटीमध्ये छोटीशी मूर्ती उभा. काय करतो उभा राहून? म्हणे मागण्याची वास पाहे मुखाकडे. भक्तांच्या मुखकमलाकडे पाहतो आणि यांनी मला काहीतरी मागावं अशी अपेक्षा करतो. मागण्याची वास पाहे मुखाकडे. त्याने जर काही मागितलंच नाही तर त्यांच्या मनातलं जाणून ते पूर्ण करतो. चिंतीला रोकडे मनोरथ. त्यांचे मनोरथ त्यांनी पूर्ण करण्याचं काम करतो. एवढं सगळं करण्यापेक्षा देवाला एवढे कष्ट देण्यापेक्षा भक्तांनीच काहीतरी मागायचं ना म्हणले ते मागत नाही. ते 7व्या दिवशी मागतात. हा मागणीचा दिवस नाही ना म्हणत. आणि अभंग सुद्धा मागणीचा नाही. ते म्हणतात बघा शेवटच्या चरणात नाही म्हणतात. ते म्हणतात तुका म्हणे जीवभाव देवा पायी आणि ठेवून ते काही न मागते. हे मागणीचं नाही मागणं. न मागते काही मागत नाहीत महाराज. ते मग जीवभाव त्याला देतात पण त्याच्याकडे काही मागत नाहीत. महत्वाचा विचार आहे. म्हणून भक्तांच्या मागे मागे फिरणं आणि भक्तांचे सगळे मनोरथ पूर्ण करणं हा भगवंताचा स्वभाव आहे. आणि भगवंताकडे कधीच काही न मागणं हा भक्तांचा स्वभाव आहे.
म्हणून भगवंताचा आणि भक्तांचा सुद्धा दोघांचाही स्वभाव वर्णन करून सांगतात तुकोबऱ्या अभंगाच्या माध्यमातून. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा साठ विलार आहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा. प्रस्तुत प्रतिवर्षी अतिशय सुंदर असा हा सप्ताह आहे आपण या ठिकाणी संपन्न करतात. 13वं वर्ष या सप्ताहाचा अशा पद्धतीचा आहे. समाधानाची गोष्ट आहे, मुंबईकर मंडळी मुंबईला त्यांनी गाडी चालवतात असे चालक, ते चालक लोक या सप्ताहाला चालवतात. म्हणजे जे गाड्या चालवतात ते सप्ताह सुद्धा चालवतात. आणि हे सुद्धा लक्षात घेण्यासारखंच आहे, विशेष आहे. बऱ्याच वेळेला गाड्या चालवणारे लोक आपल्याला पाहायला मिळतात, म्हणून ते फक्त गाड्याच चालवतात, पण हे सप्ताह चालवतात त्याच्यात समाधान आहे. असो म्हणून सप्ताह चालवतात. आणि आशीर्वाद त्यांनी सुदर्शन महाराज आहेत, आदरणीय श्री सुदर्शनजी महाराज, ज्यांच्या सांगवीमध्ये मागच्या वेळेला त्यांनी महाराजांच्या माध्यमातून बोराडे महाराजांच्या माध्यमातून कीर्तनाची सेवा प्राप्त झाली होती. आणि भंडारा डोंगरावर जो त्यांचा सप्ताह त्यांनी होतो, म्हणजे बीजेच्या आदल्या दिवशीचं त्यांनी कीर्तन त्या ठिकाणी करण्याचा योग अशा पद्धतीने बराच एक दोन तीन वेळेला जुळून आला. आज महाराज तर प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांनी आले नाहीत. धामणगावातही आम्ही थांबलो होतो महाराजांना भेटण्याकरिता, धामणगावकर महाराजांना भेटण्याकरिता, पण ते कार्यक्रमाला गेलेले आहेत त्याच्यामुळे त्यांची पण आज काहीतरी आमचं भाग्य कमी पडलं म्हणायचं. पण असू द्या, इथं आल्यावर बरं वाटलं. बऱ्याच दिवसापासून या खेळत गावामध्ये येण्याची त्यांनी इच्छा अंतकरणात होती. कशाकरिता इथं समाधी आहेत महाराज, गणेशानंद महाराजांची समाधी आहे, शांतमाईंची समाधी आहे, म्हणून त्यांनी ते समाधीचं दर्शन घेण्याकरिता येण्याची इच्छा बऱ्याच दिवसाची होती. आज त्यांनी तो सुदिन अशा पद्धतीनं भाग्यामध्ये आला आणि संत मायबापांचं दर्शन झालं, भाऊबाबांचं दर्शन झालं. तिथं त्यांनी महादेव खरे वास्तव्य करतोय, वरती ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, पांडुरंग परमात्मा हे सगळ्या दृष्टीने संपन्नता आहे. पारमार्थिक दृष्टीने जर पाहिलं तर संपन्न वातावरण पाहायला मिळत आहे. असं मग एवढी भक्ती करणारे जर त्यांनी मंडळी आहेत, मग त्यांच्यासमोर काय वर्णन करून सांगा, थोडं भक्तीचंच वर्णन करून सांगा, काय हरकत आहे भक्ती सांगितली. म्हणून भगवान त्यांनी कृपा करतो म्हणा, सर्वांवरच कृपा करतो, त्याचा स्वभावच आहे कृपा करणं. भाऊ आहे कृपावंत, अनंत हे नामजा, तो करुणा करणार आहे, कृपा करणार आहे, त्याला अनंत अशी त्यांनी नाव आहेत ना. मग भक्तांवर फार प्रेम करतो, त्याला भक्तांशिवाय दुसरं काही आवडत नाही म्हणा. त्यापेक्षा भक्तांच्या समोर उभा राहून त्यांनाच म्हणतो तुमचे मी बरा दिसत असेल, तुमच्यामुळेच मी चांगला दिसतो. महत्वाची गोष्ट तुम्ही ऐकतात ना सर्वजण, हे मी आता 11:30 वाजेपर्यंत म्हणत राहील, तुम्ही ऐकता की नाही, तुम्ही ऐकता की नाही, मला हे ऐकवलं पाहिजे ना मला तुम्हाला, मग तुम्ही आता चित्त देऊन ऐकलं पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे. 11:30 म्हणल्यावर काही घाबरले नाही, बोलण्याचा स्वभाव असतो महाराज. ते जरी 11च्या काट्यावर थांबेल म्हटलं तरी 11:30 वाजल्याशिवाय राहत नाहीत महाराज. मी 11:30 वाजवणार नाही, त्याच्या आत जर तुमचे चेहरे पाहून बोलेल, मग तुमच्या चेहऱ्यावरचे काय भाव आहेत ते भाव जाणून बोलेल. म्हणजे बुवा लोकांना सवय लागली आहे, मला तर जास्त सवय आहे. तुमचा माझा पहिलाच परिचय आहे. म्हणजे जेव्हा दवाखाना चालवत होतो ना त्यावेळेला लोकांच्या नाड्या तपासायचो दिवसभर, आणि संध्याकाळी कीर्तनात गेले की कीर्तनात त्या लोकांच्या तपासायच्या. म्हणजे मग त्यांनी कोण काय ऐकणार आहे, किती ऐकणार आहे, कसं ऐकणार आहे हे आपण लक्षात घेतात. म्हणजे तुम्ही जसे ऐकाल तसं त्यांनी मी तुमच्या समोर सांगेन. तुम्ही 11च्या आत जरी ऐकायचं नाही म्हणलं तरी पण थांबेल माणूस, काय सांगता येत नाही. महत्वाचा विचार आहे. असू द्या, पण ऐकणार आहात तुम्ही ऐकण्यासारखे दिसतात. अजून तुम्ही काय ऐकणार आहात हे मला माहित नाही, मी काय सांगणार आहे हे तुम्हाला माहित नाही. म्हणून थोडा 2-5 मिनिटात तुमचा माझा चांगला परिचय होईल. महत्वाची गोष्ट आहे. असं आहे, भक्त आणि भगवान दोघांचं नातं मोठं विलक्षण आहे महाराज. काही वेळेला प्रश्नच पडतो, या दोघांपैकी आधी कोण असेल, भक्त आधी असेल का देव आधी असेल. सरळ गोष्ट आहे. लोकांच्या समोर पेच पडतो असा प्रश्न विचारला, कोणाला आधी सांगा. मग असा एक प्रश्न विचारला दुसरा का सांगा, बाप आधी असतो का मुलगा आधी असतो. तुम्हाला काय पोरखेळ मांडला असता, बाप आधी मुलगा आधी म्हणतो, कोण आधी असेल. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, सांगा बरं कोण आधी असतो, बाप आधी असतो का मुलगा. बाप आधी असतो. बरं, मुलांचं म्हणणं आहे बाप आहे, मुलं ऐकतात म्हणजे तुम्ही सगळे ऐकतात. म्हणजे मुलांचं म्हणणं आहे बाप आधी असतो, मग मुलांच्या परिवाराचं काय म्हणणं आहे, कोण आधी असतं, मुलगा आधी असतो का बाप आधी असतो. कोणीच काही म्हणत नाही. मी खरं सांगू का, मुलगा आधी असतो मग बाप असतो.
तुम्हाला बावळलास का तू, याला कुठून बोलवलं, कोणी बोलवलं? हा मुलगा आधी असतो म्हणतो, बाप म्हणतो. अहो खरंच मुलगा आधी असतो. अरे मुलगा जर झालाच नाही तर बाप कोणाचा होईल? सरळ गोष्ट आहे. मला मुलगाच जर झाला नाही बाप कोणाचा होईल? सरळ सरळ मुद्दा आहे. जसं बाप त्यांनी होण्याकरिता आधी मुलगा व्हावं लागतं, मुलगा झाला की मग त्या मुलाचा हा बाप असं म्हणलं जातं. म्हणजे आधी मुलगा नंतर बाप. तसं देव आधी का भक्त आधी असा जर प्रश्न विचारला तर देव देवच आहे महाराज. तो सच्चिदानंद घन आहे. तो त्यांनी महाराज सर्व ठिकाणी व्यापक आहे. एक आहे, एकमेव अद्वितीय ब्रह्म. एकच ब्रह्म आहे महाराज. सर्व ठिकाणी गच्च भरलेला आहे. त्याच्या वाचून दुसरं काहीच नाही. एकमेव अद्वितीय ब्रह्म. सर्व ठिकाणी कणाकणात ब्रह्म सर्वगत सदा सम. जेथे अणु नाही विषम ऐसे जाणते की अति दुर्गमतयाची भेटी झाली भाग्य परम. ते कणाकणात गच्च भरले. ब्रह्म संपूर्ण जगताचा अधिष्ठान आहे. हे दिसणारं संपूर्ण जगत हे त्यांनी ब्रह्मस्वरूपावर अध्यस्त आहे. आणि शास्त्र असं म्हणतं अध्यस्त पदार्थ हा अधिष्ठान रूप असतो. या न्यायानं त्यांनी संपूर्ण दिसणारं हे जगत ब्रह्मरूपच आहे. नाथ महाराजांनी शुकाष्टकामध्ये एक ओवी त्यांनी खर्च केली. ते म्हणतात हे समस्तही ब्रह्मज्ञाप्ती वरी सोहम या अभेद वृत्ती आणि तेही मावळून स्फूर्ती मग जीव रे. हे समस्तही ब्रह्मज्ञाप्ती, हे सगळं ब्रह्मच आहे. आणि असं कळावं, ज्ञाप्ती म्हणजे असं ज्ञान व्हावं. आणि असं ज्ञान झाल्यानंतर पुन्हा उकार तो विष्णू मकर तो महेश आकार तो ब्रह्म. आकार तो ब्रह्म हा उकार हे ब्रह्मा विष्णू महेश. मी त्याच्या आधीच सांगतोय महत्वाचा विचार. समस्त ही ब्रह्मज्ञाप्ती, सगळं ब्रह्मच आहे आणि हे सगळं ब्रह्म आहे आणि ते ब्रह्म मी आहे असं त्यांनी कळलं. आणि हे कळून हे कळण्याचं ज्ञानही त्यांनी शांत होणं. म्हणजे त्यांनी सोहम तेही अस्तवले, ते सुद्धा अस्तमान होऊन जातं. आणि मग जे शिल्लक राहतं मग जे उरे ते परमतत्व आहे. आणि ते परमतत्व शुद्ध असणारं ब्रह्म आहे. मग ते ब्रह्मच ब्रह्म सर्व ठिकाणी गच्च भरलेला आहे. मग एका ब्रह्मस्वरूपामध्ये त्यांनी महाराज देव आणि भक्त असा भेद येईल कुठून? सरळ सरळ गोष्ट आहे. आधी देवच आहे, सगळा देवच आहे. पण त्या देवाला देव आहे हे सांगण्याकरिता जर कोण असेल तर तो भक्त असावा लागेल. म्हणून त्या अद्वैत तत्वाच्या ठिकाणी एक ढालगज निर्माण झाली म्हणतात. पूर्वी कोठेची नव्हते काही काही नव्हतं महाराज. तेथे एक ढालगज निर्माण झाली. ढालगज म्हणजे त्यांनी महाराज असं आहे, साधू संतांची फार प्रमाण आहेत. आता तेच सांगत राहिलं तर ती वेळ संपून झाली. अभंगाचा बोलायचा लाभ राहील ना, मला त्यात घुसायचं आहे अभंगात. म्हणून ते त्यांनी तुमच्या समोर मी सांगते लक्षपूर्वक काय का. मग ती प्रकृती आहे महाराज, त्या प्रकृतीचा परमात्म्याचा संग झालेला आहे. आणि त्या संगतीतून त्यांनी महाराज त्या परमात्म्यालाच जगत असं नाव प्राप्त झालेलं आहे. महाराज म्हणतात जोपनाकारणी केली एक बायको, जोपना करता बायको केली म्हणतात. म्हणजे वाढवण्याकरिता माऊली ज्ञानोबा अमृतानुभवात वर्णन करून सांगतात. ते म्हणतात तो प्रियोची प्राणेश्वरी उलथे आवडीचे सरोभरी चारू स्थळी चारू हारी एकांगाच्या. तो परमात्माच प्राणेश्वरीच्या रूपाने प्रगट झाला. त्या परमेश्वरी बरोबर त्याचा अशा पद्धतीने संबंध झाला आणि त्या संबंधातून विश्व त्यांनी निर्माण झालं. ऐसी ये निरुपाधिके अमृतानुभवातलं वर्णन आहे. जगाची जी जनिके ती वंदिले मी आमुळके देवो देवी. म्हणून देव आणि देवी असे त्यांना म्हणतात. देव देवीची केली चिपुळी. असे अनेक प्रमाण आपल्याला पाहता येते. देव आणि देवी या दोघांपासून त्यागणी महाराज हे संपूर्ण जगत प्रतीला आलं. नवे त्यागणी महाराज हे जगतरूपी पुत्र प्राप्त झाला दोघांच्या संयोगातून. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी त्या परमात्म्याचा आणि प्रकृतीचा संग झाला आणि या संघातून त्यागणी महाराज त्याच परमात्म्याला सगळ्या या जगताच्या रूपाने नटता आलं. म्हणून तोच आधी भक्त झाला आणि भक्त होऊन त्यांनी महाराज त्याला देव म्हणून उभं केलं आणि मग त्याचं भजन करू लागला. म्हणजे आधी भक्त झाला
मग देव रूपाला. नाही तर तो जो परब्रह्म असणारा परमात्मा आहे, व्यापक असणारा परमात्मा आहे, त्याच्या ठिकाणी शब्द पोहोचत नाही. तो कोणत्याच शब्दाचा विषय होत नाही, कोणत्याच प्रमाणाचा विषय त्यांनी होत नाही. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण, उपमान प्रमाण, अर्थापत्ती प्रमाण, अनुपलब्धी प्रमाण, कोणाच प्रमाणाचा विषय होत नाही. शब्दांच्याही पलीकडचा आहे. शब्द हे प्रबल असणारं प्रमाण शास्त्रात सांगितलं. शब्द हा बहुसार उपकाराची राशी म्हणून शब्द प्रबल प्रमाण आहे. मग शब्दाच्या माध्यमातून फक्त जाणता येतं. वेद हा शब्द प्रमाण आहे. पण शब्द प्रमाण असणाऱ्या वेदानं भगवंताचं वर्णन केलं, पण वर्णन करता करता मौन झाला. म्हणजे वेद जाणू गेला पुढे मौनावा लाग. हे गुह्य तुझला प्राप्त कैसे, जे वेदालाही कळत नाही ते सामान्य लोकांना कळेल कसं. म्हणजे वेद शब्द आहे आणि शब्दाच्याही पलीकडे असणारं ते तत्व आहे. म्हणून तेच तत्व त्यांनी स्वतः बरोबर खेळण्याकरिता ललायत झालं. महाराज वर्णन करून सांगतात, क्षरला सागर गंगा ओघी वेळे, आपणाची खेळे आपणाशी समुद्र क्षरला. समुद्राची वाफ झाली, वाफेचं रूपांतरण ढगात झालं, ढगाचं रूपांतरण पावसात झालं, पावसाचं रूपांतरण ओढ्यात झालं, ओढ्याचं रूपांतरण नदीत झालं, नदी पुन्हा समुद्राला गेली. समुद्र स्वतः बरोबरच खेळतो आहे. हे जसं आहे तसं परमात्मा स्वतः बरोबरच त्यांनी खेळतोय. म्हणून भक्ती पहा सुख घेण्याकरिता भक्ती सुखाला गे आपण पेची दोन्ही भागी. हा स्वतःच दोन ठिकाणी झाला. तो आधी भक्त झाला आणि भक्त होऊन त्यांनी परमतत्वाला विटेवरती उभं केलं आणि त्याला भगवान म्हणू लागला. आधी भक्त आहे मग त्यांनी भगवान आहे. म्हणून भगवान विटेवरती उभा आहे. आमुचिया भावे तुझं देव पण साधू संत म्हणतात. तेव्हा तुला देव म्हणतो कोण? आम्ही तुला देव म्हणून विटेवरती उभं केलं. ते का विसरून राहिलासी, समर्थासी नाही उपकार स्मरण. दिले आठवण वाचून या, तू समर्थ आहेस, तुला त्यांनी आठवण राहिली नसेल, पण तुला विटेवर उभं करण्याकरिता कारणीभूत आम्ही आहोत. तुला देव करण्याकरिता कारणीभूत आम्ही आहोत. म्हणून भक्तांनी देवाला त्यांनी महाराज देव म्हणून उभं केलेलं आहे. म्हणून भगवंताला देवाला त्यांनी सगळ्यात जास्त प्रिय जर कोण असेल तर हे भक्त आहेत महाराज. त्यांचे उपकार आहेत देवावरती. उपकार करण्याकरिताच त्यांनी येतात, देवावर सुद्धा उपकार करतात. मग हा परमात्मा काय करतो उपकार फेडण्याकरिता? हा परमात्मा त्या भक्तांच्या अखंड संगतीमध्ये राहतो, कायमस्वरूपी भक्तांच्या संगतीमध्ये राहतो आणि संगतीत राहून काय करतो? उपकार फेडण्याचा प्रयत्न करतो. लक्षपूर्वक काय का? सामान्य संसारातले लोक सुद्धा कोणाचा उपकार ठेवीत नाहीत महाराज. या मावशा जर त्यांनी एखाद्याच्या घरी पाहुणे म्हणून गेले ना, तर त्या पाहुणीला त्यांनी धाक पडतो. तिला वाटतं त्यांनी आता ही पाहुणी आली, मग आल्यानंतर हिला साडी चोळी दिली पाहिजे, लुगडं दिलं पाहिजे. मग ती त्यांनी काहीतरी सायास करून हिला त्यांनी लुगडं अशा पद्धतीने देते. आणि दिल्यानंतर ही ज्या वेळेला तिच्या घरी पाहुणी म्हणून जाते तेव्हा ती लक्षात ठेवते हिनं आपल्याला दिलं होतं, आता हिचं परत फेडलं पाहिजे. ती परत फेड करण्याकरिता अट्टहास करते. स्वाभाविक असणारा व्यापार आहे ना. परतफेड करण्याचा प्रयत्न अशा पद्धतीने केला जातो, उपकार फेडण्याचा प्रयत्न केला जातो. तसा जगन्नियंता परमात्मा त्यांनी अशा पद्धतीने भक्तांचे उपकार फेडण्याचा प्रयत्न करतो. काय करतो? त्यांच्या संगतीत राहतो आणि फक्त त्यांच्या संगतीत राहतो असं नाही, न सांगता भक्तांची सगळी कामं करतो. महाराज वर्णन करून सांगतात, त्यांच्या संगतीमध्ये सर्व भावे हरी सर्व भावन सर्व काम करी न सांगता किंवा न सांगता करी सर्व काम
त्यांच्या ऋणातून उतराई होण्याकरिता, त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याकरिता न सांगता भक्तांची सगळी कामं करतो, महत्वाची गोष्ट आहे. असं जरी आपण ऐकलं तरी त्याच्यात काही प्रश्न उद्भवतात महाराज. प्रश्न उद्भवण्यासारखेच आहे, सरळ सरळ गोष्ट आहे. 5 प्रश्न त्यांनी आहेत महाराज, लक्षपूर्वक ऐका. 4-5 प्रश्नांभोवतीच आपलं कीर्तन त्यांनी 11:30 वाजेपर्यंत फिरेल आणि मग ते त्यांनी थांबेल. लक्षपूर्वक ऐका. पहिला प्रश्न आहे, हरिभक्तांच्या संगतीत जातो आणि काम करतो. कोणता हरी? कोणता हरी जातो? आमच्या घरी पण एक हरी आहे महाराज, आणि अजून बरेच हरी पाहायला मिळतात. हरी शब्दाचा अर्थ तो वानर सुद्धा होता. हरी जर म्हणत तर वानर होतं मला, हरी म्हणत जावं. त्यात आपण विना घेतल्यानंतर रामकृष्ण हरी म्हणतो की नाही, रामकृष्ण हरीच म्हणत जावं, हरी म्हणत जाऊ नये. हरी म्हणजे वानर. हरी शब्दाचा अर्थ तो वानर. घाईघाईने नारायणजी महाराज म्हणले होते ना देवाला, देवा मला हरी रूप दे. मग देवाला त्याला वानराचं रूप देऊन टाकलं होतं. हरी म्हणजे वानर. नाही तर रामकृष्ण हरी असं ऐकायला मिळतं ना आपल्याला. ते हरी नाही, हरी म्हणत जायचं. महत्वाचा विचार आहे मला. कोणता हरी? पहिला प्रश्न आहे मला. भक्तांच्या संगतीत काम करतो म्हणतात, पण भक्त कसे आहेत? कोणत्या भक्तांच्या संगतीत? महत्वाचा विचार. कोणता हरी? कोणत्या भक्तांच्या संगतीमध्ये कोणती कामं करतो? कोणती कामं करतो? कशी करतो आणि का करतो? महत्वाचा विचार आहे. किती प्रश्न झाले पोरांनो? 5. कोणता हरी? कोणत्या भक्तांच्या संगतीमध्ये कोणती कामं करतो? कशी करतो आणि का करतो? 5 प्रश्न आहेत. महत्वाचा विचार आहे. तुम्हाला हरी किती असतात? हरी तर आम्हाला एकच माहिती आहे, विटेवरती उभा आहे तो आमचा हरी आहे. तो एकच हरी आहे. हरीचे त्यांनी 3 प्रकार मला तुमच्या समोर सांगता येतील. गुरुजी वर्णन करून सांगायचे. गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर. म्हणजे त्यांनी गुरुजी फार वेदांत सांगायचे महाराज लोकांच्या समोर, आणि सहज वेदांत सांगायचे. म्हणजे ज्ञानेश्वरच भगवान अवतीर्ण येव असं गुरुजींविषयी त्यांनी बोललं जायचं. म्हणून त्यांनी सहज वर्णन करून सांग 3 हरीचे प्रकार सांगायचे. हरी एकच आहे, पण 3 रूपानं हरी पाहायला जातो. एक हरी आहे महाराज निर्गुण निराकार, दुसरा हरी आहे सगुण निराकार, आणि तिसरा हरी आहे सगुण साकार. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? मी महत्वाचा मुद्दा सांगतोय. 3 प्रकारचा हरी मी तुमच्या समोर सांगतो. पहिला हरी सांगितला निर्गुण निराकार. या निर्गुण निराकार हरीचं साधू संतांनी वर्णन करून सांगितलं महाराज. माझ्याकडे प्रमाण आहे, सांगू का? हे सत्य ज्ञानानंद पाहता पाहणे दुरी सारुनिया. महाराज वर्णन करून सांगतात तो श्री हरी आहे. कोणता? सत्य, ज्ञान, अनंत, गगनाचे प्रावरण, नाही रूप, नाही वर्ण, नाही गुण जेथे. जो निर्गुण आणि निराकार असणार आहे तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी. कीर्तनकार कीर्तनाला येतो आणि आला की हातात विना घेताना अभंग म्हणतो, रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधे. तो हा काय प्रकार आहे? कोणी विचार करतं का महाराज? तो हा, हे तो हा म्हणत असताना लक्ष दिलं पाहिजे. त्यात 2 भाव आहेत महाराज. हा तो म्हणत असताना स्वरूप लक्षण आहे आणि हा म्हणत असताना तटस्थ लक्षण आहे. परमात्म्याला 2 रूपात पाहिलं जातं. एक स्वरूप लक्षणानं परमात्म्याचं वर्णन केलं जातं आणि तटस्थ लक्षणानं परमात्म्याचं वर्णन केलं जातं. अजून एक प्रमाण सांगतो मला, तुकोबाराय वर्णन करून सांगतात. हे आनंद द्वय नित्य
विठ्ठलांचे. त्याच्या पुढचं चरण महत्वाचं आहे. ते हे समचरण साजरे विटेवरी ते आणि हे. ते म्हणत असताना जे आनंद स्वरूप आहे, अद्वैत स्वरूप आहे, नित्य स्वरूप आहे, निरामय स्वरूप आहे, योग्यांचं निज ध्येय आहे, तेच हे समचरण विटेवरी. जे विटेवर असणारं परमतत्व पाहायला मिळत आहे, हे तेच विटेवरती उभं राहिलं. ते हे समचरण साजरे विटेवरी. म्हणून तो हा विठ्ठल बरवा जो निर्गुण निराकार आहे, तोच हा विटेवरती उभा आहे. म्हणून परमात्म्याचं एक रूप आहे महाराज, निर्गुण निराकार. हरी सांगतो आम्ही, तुम्ही ऐकतात ना सर्वजण. तुम्हाला इकडे इकडे जाऊ देणार नाही मी आता. लक्षपूर्वक ऐका, मी तुम्हाला हरी सांगतोय. रोज आपण रामकृष्ण हरी म्हणतो, एखाद्या दिवशी हरी समजून पण घ्यावा ना महाराज. काय हरकत आहे हरी समजून घ्यायला? मन लावून जर हरी समजून घेतलं तर काय होतं? मी काय फुगेर बुवा नाही, मी सहज तुमच्या पोटात शिरून सांगण्याचा प्रयत्न करतो. ऐका ना मन लावून, महत्वाचा विचार सांगतोय. हरी सांगतोय की नाही? किती हरी सांगितले? 3. पहिला हरी सांगतोय निर्गुण निराकार असणार आहे, जो त्याने सत्य आहे, ज्ञान स्वरूप आहे, अनंत आहे, गगनासारखा व्यापक आहे, निर्गुण निराकार आहे. तो निर्गुण निराकार आहे. दुसरा हरी सांगितला सगुण निराकार आहे. सगुण निराकार, सगुण निराकार म्हणजे काय हो? त्याच्या ठिकाणी गुण तर आहेत पण ठराविक आकार नाही म्हणत. आता सगळ्या ठिकाणी परमात्माच गच्च भरलेला आहे. ही माणसं दिसतात ना, माणसं नाही, परमात्माच आहे. जनतरी हा देव, सर्व देवच आहे. कणाकणात विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उडला, आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलचे विठ्ठल. विठ्ठल विस्तारला जनी. ही सगळी प्रमाण तुम्ही पाहून घ्या. सर्व ठिकाणी परमात्मा व्यापक आहे. तोच व्यापक असणारा परमात्मा हरी आहे. मग सर्व ठिकाणी कहा पगडारो देखे मेरा, देखे तो सर्व कोहिने घेरा. त्याला सर्व व्याप्त करून टाकलेला आहे. म्हणून महाराज वर्णन करून सांगतात, हे हरी हा व्यापक सर्व, हरी हा व्यापक सर्व, हरी हा व्यापक सर्व, हरी हा व्यापक वय समजूतदार असलं पाहिजे आणि टाळकरी पण समजूतदार असले पाहिजे, एकमेकाला पोषक असले पाहिजेत. मग तेव्हा कीर्तनात आनंद येतो मला. मी तुम्हाला समजून घेतो आहे. हरे हा व्यापक सर्वगत, हा तव मुख्यत्वे वेदांत, चिंतनासी चित्त असू द्यावे सादर. हरी हा व्यापक असत. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? मला सांगा की तो हरी सांगतोय मी आता दुसरा. तुम्ही ऐकतात खरंच, चांगला ऐकता की तो हरी सांगतोय
दुसरा. पहिला कोणता सांगितला? निर्गुण निराकार. पहिला निर्गुण निराकार. दुसरा कोणता सांगतोय? व्यापक असणारा हरी. हा व्यापक सर्वगत म्हणजे सगुण निराकार सांगतो. बघा लेकर सुद्धा ऐकतात महत्वाचे. असं लेकरांना कळलं असं सांगितलं का मोठ्याने आपोआप कळतं महाराज. मग तुमच्या वेदांतातल्या प्रक्रिया असली तरी असू द्या, लेकरांना कळण्यासारख्या सांगाव्यात म्हणजे मोठ्यांना आपोआप कळत असतात. आणि बऱ्याच वेळा लोकांना असा वेदांत ऐकायची सवय नाही महाराज. ती ऐकण्याकरिता सुद्धा परिभाषा असावी लागते, त्याच्याकरिता सुद्धा नजर असावी लागते. गुरुजी म्हणायचे परमार्थ त्यांनी करावा. रोज कीर्तनात सांगतो तुमच्या पुढे तरी कशाला सोडू. लोकांच्या समोर प्रश्न विचारायचे गुरुजी. गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर. ते म्हणायचे सांगा परमार्थ गरीबाचा का श्रीमंताचा. लोक कुजबुज करायचे. कोणी म्हणायचं गरीबाचा, कोणी म्हणायचं श्रीमंताचा. बऱ्याच वेळा 2-5 मिनिटं भांडण होऊ द्यायचे. मग म्हणायचे थांबा, परमार्थ गरीबाचा नाही आणि परमार्थ श्रीमंताचा नाही, परमार्थ नजरेचा. नजर आली पाहिजे तर परमार्थ. नुसता गंध लावल्याने परमार्थ होत नसतो. नाही तर गंधाच्या गोळ्या उघडू पार त्याच्या गोपी चंदन संपितांना सगळ्या अंगाला गंध मारत. गुरुजी म्हणायचे चट्ट्या पट्ट्याचा वाघ. सगळ्या ठिकाणी फक्त पेरील लावित नाहीत म्हणजे सगळ्या अंगाला गंध लावतात. नुसता गंध लावून कुठं परमार्थ होत असतो का? बरं माळा अशा मोठ्या असतात मला फेकून आले तर कान फुटल्या करायचा. एवढ्या मोठ्या माळा घातल्या नजर चांगली नाही, खरकटी नजर नाही. आया बहिणीकडे चांगल्या नजरेने बघायचं नाही. दुसऱ्याचं धन संपत्ती पाहिली तर पोटात वकरी आल्यासारखं व्हायचं. अशी अवस्था त्यांनी माळा घालून तरी काय करता, माळा कशा करता घालतात हेच मला कळत नाही. तुम्ही ऐकतात नसलं हे ऐकण्यासारखंच आहे. परमार्थ गंध लावून होत नसतो, परमार्थ गंध असल्यानं होत असतो. हे लक्षात घ्या. परमार्थाचा गंध असला पाहिजे. फक्त गंध लावल्यानं परमार्थ होत नसतो. परमार्थ फक्त पायी चालत गेल्याने होत नसतो. पायी चालणार तर मोगळा पण असतो. बाबड्यावर जातो, खाली येतो, दिवसातून 100 वेळा जातो. सरळ गोष्ट आहे महाराज. असं मंगळासारखं चालत गेला आणि परत मागाला आणि पोटात भावच नसला त्याचा परमार्थच काय कामाचा महाराज. असा परमार्थ होत नसतो. परमार्थ करण्याकरिता नजर असावी लागते, त्याला परिभाषा कळावी लागते, त्याला शास्त्र कळावं लागतं. शास्त्र जर कळेल तर त्याचं तर कल्याण होईल महाराज. महत्वाचे 4-5 प्रकारच्या कृपा असतात ना. पहिली कृपा आहे अंतःकरण कृपा, दुसरी कृपा आहे शास्त्र कृपा, तिसरी कृपा आहे ईश्वर कृपा आणि चौथी कृपा आहे गुरुकृपा. पण गुरुकृपा जीवनामध्ये प्राप्त होण्याकरिता अंतःकरणाची कृपा झाली पाहिजे आणि मनापासून परमार्थ करण्याची उर्मी निर्माण झाली पाहिजे. म्हणजे ज्याच्या अंतःकरणातून वाटतं मला परमार्थ करायचा आहे तो मनुष्य हे सगळं जाणून घेण्याकरिता ललायत असतं महाराज. त्याचे कान त्यांनी टवकारलेले असतात. मोठे बाबा म्हणायचे सुधरून ऐका, तू सुधरून ऐक. तो मोठे बाबा म्हणजे वैकुंठवासी रघुनाथ महाराज उमरेकर. ते म्हणायचे सुधरून ऐका. त्यांचा शब्द आहे मला. तुम्ही ऐकलं असेल कदाचित जुन्या लोकांनी उमरेकर महाराजांचं. ते म्हणायचे सुधरून ऐका. म्हणजे हे सुधरून ऐकलं पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे की तो हरी सांगतोय मी आता. दुसरा तुम्ही सुधरून ऐकत आहात ना. पहिला हरी कोणता? तुम्हाला आता वळवळ करू देणार नाही. पहिला हरी कोणता? निर्गुण निराकार आहे. दुसरा हरी सांगितला सगुण निराकार हरी. त्याच्याकरिता प्रमाण झाला आता आपला हरी हा व्यापक सर्वगत. हा तो मुख्यत्वे वेदांत आणि चिंतनाशी चित्त असं यावे सादर व्यापक असणारा हरी आहे. हा तिसरा हरी सांगतो सगुण साकार असणारा आहे. सगुण साकार. एक निर्गुण निराकार, दुसरा सगुण निराकार आणि तिसरा सगुण साकार. हा सगुण साकार आहे ना फार गोड आहे महाराज. साधू संत त्याचं वर्णन करून सांगतात किती गोड आहे. महाराजांनी वर्णन करून सांगितलं हे राजस सुकुमार राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकला रवी शशिकला कस्तुरी बळवट चंद्रनाची गोपी कस्तुरी बळवट चंद्रनाची महाराजांची जात नाही ही आम्ही तयार केली चाल आहे. असं कधी कधी आपल्या छंदात देवाबरोबर बोलत जाऊ मला काय हरकत आहे. गोड आहे म्हणत राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया अतिशय सुंदर आहे. त्याचा शृंगार त्यांनी करावा साधू संतांनी.
आणि शृंगार असा देखना त्यानं दिसावं महाराज, त्याच्यानं जीव ओळून टाकावं, महत्वाची गोष्ट आहे. हे तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, लागे दुल्हा सादीदार सावरे, लागे दुल्हा सादीदार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे. हे मस्तक परमल यागिरी चंदन केशर तिलक लगाया, मोर मुकुट कानों में कुंडल इत्र बहुत बरसाया, महकता रहे दरबार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे. हे फूलों की कलियां चुन चुन कर सुंदर हार बनाया, बलिहारी है उन हाथों की जिसने तुझे सजाया, सजाता रहे वो बार बार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे. बोल कन्हैया बोल तुझे मैं कौन सा भजन सुनाऊं, ऐसा कोई राग बता दे तू नाचे मैं गाऊं, नचाता रहूं बार बार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे. गोड आहे महाराज भजन, आहे की नाही? तुम्हाला या लोकांना म्हणता येत नाही का? याला माझ्यापेक्षा जास्त चांगलं म्हणता येतं, पण का म्हणत नाहीत? मग वारकरी संप्रदायाचा नियम आहे महाराज. वारकरी संप्रदायामध्ये टाळ पकवाजात ज्ञानोबऱ्या तुकोबऱ्यांचीच प्रमाण म्हणायची. दुसरं जर भजन त्यांनी काही म्हणता येत असेल तर म्हणून दाखवायला काही हरकत नाही, पण टाळ मृदंगात ते म्हणायचं नाही. म्हणून ते पण योग्य आहे, मी पण योग्य आहे. मला वाटतं म्हणावं माझ्या देवाचं म्हणतोय महाराज, त्याच्या नावाचं चुकू कपाळाला लावलंय, मग आपल्या नवऱ्याचं नाही म्हणून लोकांचं म्हणावं का? बाईनं गाणं कोणाचं गाव? आपल्या आपल्या नवऱ्याचं गाव मी गात पाहिजे महाराज. महत्वाचा विचार आहे. असा सुंदर असणारा देव आहे महाराज, अतिशय सुंदर त्यांनी दिसतो, सगुण साकार आहे. त्याला त्यांनी हात पाय विटेवरती उभा आहे. महाराज वर्णन करून सांगतात, हे समचरण सरोजम सांद्र नीलामुदाभम जगननिहित पाणिम मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामी. गोड आहे विठोबा, गोड आहे, फार सुंदर आहे. सावळा सुकुमार आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? कानूनचं करून ऐका, माझ्या शब्दांबरोबर प्रवास करा थोडासा जरा. अतिशय सुंदर आहे, सावळा सुकुमार आहे. त्याचे चरण करदळीच्या गाभ्या समान कोमल आहेत. त्यानं विटेवर त्यांनी दोन समान चरण ठेवलेले आहेत. त्याच्या पायाची नख स्फटिकासारखी दैदिप्यमान आहेत. त्यानं पिवळा पितांबर धारण केलेला आहे. त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहे. त्याचं उदर त्रिवलीने युक्त आहे. त्याची नाभी अतिशय सखोल आहे. त्याचं वक्षस्थल विस्तीर्ण आहे. त्याच्या छातीवर ब्राह्मणानं मारलेला पायाचा ठसा श्रीवत्सलांछन शोभून दिसत आहे. त्याचा कंठ शंखासारखा सुंदर आहे. त्याची हनवटी अतिशय मोहक आहे. त्याचे कपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहेत. त्याची नासिका म्हणजे नाक सरळ आहे. त्याच्या भोया धनुष्याकृती आहेत. त्याचे डोळे कमला समान आनंददायक आहेत. त्याचं कपाळ उंच आहे. त्याच्यावर मर्यागिरी चंदन लावलेलं आहे. त्याच्यावर केशराची उटी दिलेली आहे. त्याच्या मस्तकावर सोनेरी रंगाचे कुरळे केस आहेत. त्यानं मोर मुकुट धारण केलेला आहे. त्याच्या कानामध्ये मकराकार कुंडले आहेत. त्याने दोन हात कमरेवर ठेवलेले आहेत. त्याच्या हातामध्ये त्यांनी एक कमळाचं फूल आहे आणि शंख अशा पद्धतीने त्याने घेतलेला आहे. त्याचे ओठ कुंदर फुलासारखे लाल आहेत. त्याचे दात रत्नांची ओळी ठेवल्यासारखे सुंदर दिसत आहेत आणि हा स्मित हास्य करतोय. त्याच्या हसण्यामध्ये त्यांनी स्वतःला सोडून द्यावं असं वाटतंय. त्याच्यावरून जीव ओढून टाकावा असं त्यांनी वाटतंय. नामा म्हणे जीवे करणे निंब लोळून, जीव त्याच्यावरून त्यांनी ओढून टाकावा असणारा हा परमात्मा आहे. एवढा सुंदर दिसतो महाराज, एवढा गोड असणारा हा परमात्मा आहे. भक्त त्याचं चिंतन करतात, भक्त त्याला डोळे भरून पाहतात. जो निका वारकरी आहे, जो हाडाचा वारकरी आहे, जो ओरिजिनल वारकरी आहे, तो रोज भगवंताला असं नखापासून शिखापर्यंत पाहतो आणि पाहून समाधान प्राप्त करतो. महाराज त्याचं वर्णन साधू संत तुकोबरा म्हणतात, रोज ध्यान करतो, रोज ध्यान करतो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या, तुळशी हारगळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान, असं आपण रोज म्हणतो. फक्त ध्यान लोक करत नाहीत महाराज. म्हणून बुवा लोकांचं हे कर्तव्य आहे. हिंगणांग चिंगणांग सांगत बसण्यापेक्षा इकडच्या तिकडच्या गप्पा मारण्यापेक्षा देवाचं ध्यान करावं. दाता तोची एक जाणार नारायण स्मरण. मग भगवंताचं स्मरण कीर्तनात काय करावं? भगवंताचं स्मरण करावं महाराज. हा भगवान निर्गुण निराकार आहे, त्याला हरीच म्हणतात.
तो सगुण निराकार आहे त्याला हरीच म्हणतात, तो सगुण साकार आहे त्याला सुद्धा त्यांनी हरी म्हणतात. असा 3 प्रकारचा हरी मी तुमच्या समोर सांगितला. मला तुमच्या तोंडून त्यांनी ऐकायचे. खरं सांगा कोणता हरी भक्ताच्या संगतीत येत असेल? प्रश्न आहे ना आपला, कोणता हरी येतो? कोणता येत असेल? निर्गुण निराकार, सगुण निराकार नाही, मग सगुण साकार. ज्याला त्यांनी पाय आहे, ज्याला हात आहे, ज्याला डोळे आहेत, ज्याला नाक आहे, ज्याला तोंड आहे, असा असणारा सगुण साकार हरी भक्तांच्या संगतीत येतो. महाराज म्हणतात भक्त समागमे सर्व भावे हरी, सर्व काम करी न सांगता. प्रश्न आपण तयार केले, ते कोणता हरी येतो? म्हणजे पहिला हरी त्यांनी सांगितला निर्गुण निराकार, तो येत नाही. सगुण निराकार सगळीकडे गच्च भरला, तो येत नाही. मग सगुण साकार होऊन येतो, हा महत्वाचा विचार आहे. पहिला हरी येत नाही. शेवटचा 3रा हरी त्यांनी येतो, हे लक्षात घेण्यासारखं आहे. दुसरा प्रश्न होता कोणत्या भक्तांच्या संगतीत येतो? आता भक्त किती प्रकारचे असतात? मला 4 माहिती आहेत. मग चतुर्विधा भजनते माम 4 प्रकारचे भक्त आहेत. म्हणत अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी. ज्ञानीचे भरदर्शक असं आपण म्हणतो ना, 4 प्रकार. पण मला 4 सांगायचे नाही, 2च सांगायचे मला. एक आहे बहिरंगानं भक्ती करणारा भक्त आणि एक आहे अंतरंगानं भक्ती करणारा भक्त. बहिरंगानं भक्ती करणारा भक्त त्यांनी बाहेरून भक्तासारखा दिसतो, महत्वाचा विचार आहे मला. पण बाहेरून दिसणं वेगळं आणि ओरिजिनल हसणं वेगळं, फरक आहे मला. पंढरीच्या वारीला त्यांनी वारकरी जातात की नाही? या वारकऱ्यांच्या अंगावर गणवेश असतो पांढरा, त्यांनी गणवेश घालतात, कपाळाला गंध लावतात, गळ्यात माळ असते, पंढरीची वारी करतात, फार प्रेमानं भगवंताच्या छंदामध्ये विभोर होऊन नाचतात. आणि त्याच वारकऱ्यांना लुटण्याकरिता त्यांनी महाराज चोरटे सुद्धा घुसतात. आणि ते असे कसे घुसत नाहीत महाराज, ते वारकऱ्याचा वेश धारण करून घुसतात. वारकरी नसतात पण वारकऱ्याच्या रूपात अशा पद्धतीने येतात. खरं सांगू का, लोकांना फसवण्याकरिता बरेच लोक वारकरी झाले. लोकांना फसवण्याकरिता बरेच लोकांनी माळा घातल्या महाराज. वारकरी कधीच त्यांनी लोकांना फसवित नाही. माळकरी कधीच लोकांना त्यांनी दगाबाजी करीत नाही. महत्वाचा विचार लक्षपूर्वक आहे का? मग वारकरी कधी भामटेपणा करीत नाही. मग भामट्यांनी माळा घातल्या, हा महत्वाचा विचार आहे. भामट्यांनी माळा घातल्या, लोकांच्या समोर त्यांनी शहाणपणा सांगायला निघाले लोक त्याच्यावरच फसले म्हणून ओरिजिनल वारकऱ्याला सुद्धा लोक नावं ठेवतात. म्हणजे एखादा निकादर जीवन त्यांनी जगतोय, त्याचं अंतकरण त्याला कळतं आणि भगवंताला कळतं महाराज. त्यानं साधन जीवनामध्ये की साधने तरी हेच दोन्ही, जरी कोणी साधील परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ. ज्याला दुसऱ्याची स्त्री पाहिल्यानंतर आई दिसते आणि ज्याला दुसऱ्याचं धन मातीसारखं दिसतं, निका वारकरी आहे महाराज. हा निका वारकरी आहे, ज्याच्या अंतकरणात भगवंताविषयीचं प्रेम आहे, जो देवालाच भेटण्याकरिता निघालेला आहे. म्हणजे संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकला पंढरीचा, जावे पंढरीशी आवडे मानसी कधी एकादशी आषाढी, अशी ज्याची भूमिका आहे तो ओरिजिनल असणारा भक्त आहे महाराज. आणि डुप्लिकेट सुद्धा त्याच्यात घुसतो. तो त्याने काय अवघड नाही, चट्ट्यापट्ट्याचे कपडे घालायचे तर पांढरे घालायचे. 2 रुपयाचा बुक्क्याची पुडी विकत घ्यायची, 15 दिवस पुरते ना महाराज. मग कपाळाला बुक्का लावायचा, गण लावायचा, हिंडायचं वारकऱ्यांच्या मध्ये. 5 रुपयाची माळ घ्यायची, चंदनाची असली तरी चालेल घ्यायची, त्याच्यात 2 रुपये अजून खर्च करायचा आणि बिलडचं पाणी घ्यायचं. खरे वारकरी त्यांनी भगवंताच्या छंदात विभोर होऊन नाचायला लागले का? त्यांची समाधी लागते महाराज. भगवंताचं भजनच असं गोड आहे, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, लुब्ध होऊन जातात, नाचतात महाराज. महाराज वर्णन करून सांगतात, हे लागली समाधी मुढ जन नरणारी लोकारे, पंडित ज्ञानी योगी महानुभाव एकची सिद्ध साधकारे, नाचती आनंद कलोळी पवित्र गाणी नामावळी रे, नाचती आनंद कलोळी पवित्र गाणी नामावळी रे. भगवंताचं भजन करत गातात, नाचतात, गाये नाचे उडे आपुल्या छंदे, छंदात त्यांनी विभोर होऊन नाचतात. आणि मग हे डुप्लिकेट काम करतात. ते हात वर करून नाचायला लागलं भगवंताच्या छंदात, हे खिसा कापून घेतो मला. तुम्ही ऐकतात ना, जे नाचतं त्याच्या कपाळाला गण नसतो का? असतो. जे नाचते त्याच्या गळ्यात मान असते का? असते. जे नाचते त्याच्या अंगावर कपडे पांढरे नसतात का? असतात. आणि जे खिसा कापून घेतो त्याच्या कपाळाला गण नसतो का? असतो ना. त्याच्या गळ्यात मान आहे का? आहे ना. त्याच्या अंगावरचे कपडे सुद्धा कपडे बांधलेले पांढरेच असतात. महत्वाचा विचार आहे. दोन्ही दिसायला सारखे दिसतात की नाही? आणि लोक दोघांना पण भक्त म्हणतात की नाही? खरं सांगा, कोणत्या भक्ताच्या संगतीत भगवान येत असेल? अंतरंग भक्ताच्या का बहिरंग भक्ताच्या? अंतरंग भक्ताच्या. माझा प्रश्न होता कोणत्या भक्ताच्या संगतीत? म्हणजे त्यांनी अंतरंग भक्ती करणारा जो भक्त आहे त्याच्या संगतीत भगवान अशा पद्धतीत 2 प्रश्नाची उत्तर झाली. तुम्हाला आता 10:30 वाजले, याचे कधी प्रश्न व्हायचे? घाई घेतो, काही चिंता नाही. तुम्ही अजून ऐकता आहात पण चांगले, तुम्ही चांगले ऐकता आहात. महत्वाचा विचार आहे.
म्हणजेच मी तुमचा जास्त जीव खाईन असं समजू नका. आम्हाला पण उद्या जायचं आहे ना महाराज, आम्हाला चालूच आहे सगळीकडे, तसं काय नाही. कारण म्हणजे मी मुक्कामाला आलो असं समजू नका तुम्ही, महत्वाचा विचार आहे. दुसरा प्रश्न झाला. तिसरा प्रश्न काय, कोणता हरी कोणत्या भक्तांच्या संगतीमध्ये कोणती कामं करतो, कोणकोणती कामं करत असेल महाराज? अहो कामाची यादीच आहे अख्खी, सांगू का? सगळे काम एक अभंगच आहे महाराज. आपण काकडा म्हणतो की नाही, काकड्यातला त्याने अभंगच पाहायला मिळतो. हे उच्च नीच काही भक्ती देखून या दासीपुत्र कन्या देवराजा भक्ष दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे शेली सजन कसाया विकू लागे मास माळा सावत्यास भुरकू लागे न राही सोनारा घन कुंकू लागे चोख्या मेळ्या संगे ढोरे उडी. हे ना सगळं अख्खा अभंग पाहून घ्या. अर्जुनाच्या रथावर सारथी झाला जो त्यांनी महाराज पोहे खाण्याकरिता सुदामदेवाच्या घरी गेला. जन ज्ञानोबऱ्यांची भिंत अशा पद्धतीने ओढली. किती प्रमाणात तुमच्या समोर सांगतात सगळी कामं, कोणती कामं करतो असं जर म्हणाल तर पडलेली सगळी कामं परमात्मा करतो. त्यापेक्षा महत्वाचा विचार बाळांपण करण्याकरता सुद्धा जातो महाराज. त्यानं चोखोबारायांच्या पत्नीचं बाळांपण केलं तर सगळी कथा सगळ्या लोकांना माहिती आहे, मला लांबलचक सांगायची नाही, फक्त आठवण करून द्यायची. सगळ्यात खालचं काम महाराज बाळांपण करणं, हे आपल्याला माहित नाही. आम्ही हॉस्पिटलला होतो त्यावेळेला खरोखर डिलिव्हरी पाहायला मिळायच्या आणि त्यावेळेस त्यांनी लक्षात यायचं कसं काम आहे महाराज ते. पण देवानं स्वतः डिलिव्हरी करण्याचं काम करावं. बाळांपण अशा पद्धतीने केलं. बाळांपणाची त्यांनी ते बाळांते धुतले लहान लेकराची, त्याची संडास धुतली महत्वाची गोष्ट आहे. मला त्या लेकराला लहानचं मोठं करण्याकरता भगवान स्वतः प्रयत्न करतोय. किती कामं करावीत, किती पडलेली कामं, सगळी कामं करतो मला, कोणतंच सोडित नाही. सगळ्या प्रकारची कामं करतो. कोणती कामं करतो? सगळी करतो. कशी करतो जर म्हणत असाल तर महाराज सांगतात न सांगता करी, न सांगता करतो महाराज. महत्वाचा विचार आहे, सांगावं लागत नाही. काही काम करणारी माणसं असतात, त्याच्यात त्यांनी महाराज काही सांग कामे असतात. म्हणजे काम सांगावं लागतं मग ते त्यांनी करतात. एखाद्याला सांगलं जा रे आमच्याच्या घरून आमची वस्तू घेऊन ये, मग ते म्हणतात ते घरी असतील का, आणि जर ते नसले मग काय करायचं? बरं त्यांच्या घराला कुलूप असलं मग काय करायचं? त्यांच्या घरी जर कुत्रच असलं मग काय करायचं? मग त्यांनी ते दिलंच नाही मग काय करायचं? म्हणजे याला करायचं नाही महाराज काम. हा महत्वाचा विचार. हे सांग काम आहे ते त्यांनी म्हणत त्याला जायची इच्छाच नाही महाराज. काही त्यांनी कामं करतात का महाराज, पण न सांगता त्यांनी काम करणारा काही वेगळाच असतो महाराज. काही बरेच लोक काम करतात मग त्यांनी सांगायचं मालकांनी आणि त्यांनी ऐकायचं. असे पण लोक त्यांनी पाहायला मिळतात. एक असं निम्म्या वयाचं जोडपं होतं महाराज. मुलं अमेरिकेत राहण्याकरता गेले होते आणि दोघंच घरी होते. घरात काम करायला कोणी नव्हतं. म्हणे एका सेवकाची गरज आहे, नोकर पाहिजे. पण नोकर पाहिजे म्हणल्यानंतर त्यांनी पेपरात बातमी दिली म्हणे सेवा करण्याकरिता नोकर पाहिजे. मग ते त्यांनी बरीच रांग लागली नोकराची. त्याच्यातलं एक चांगला वाटलं म्हणे काम करायचं. तो आल्यानंतर त्याने विचारलं काय काय करावं लागेल सांगा. म्हणे काय नाही, आम्ही तुला काम सांगायचं आणि तू काम ऐकायचं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? आम्ही तुला काम सांगायचं आणि तू काम ऐकायचं. तुम्हाला ठीक आहे सांगायचं ना ऐकायचं. पगार ठरवलं त्यांनी काय ठरला असेल तो. ते दुसऱ्या दिवशीच कामावर हजर झालं मला. हजर झाल्यानंतर म्हातारीने सकाळी सांगितलं बघ हे जेवारीचा डबा आहे, याची 1.5 पायली जेवारी आहे, तू जा आणि गिरणीतून त्यांनी दळून आण. त्याने ऐकलं मला तसं कान वर करून ऐकलं. ऐकल्यानंतर त्यांनी तसाच बसून राहिला मला. थोड्या वेळानं त्यांनी म्हातारा आलं येऊन जा हे अमुक त्यांनी काम आहे बाहेर त्यांनी जाऊन अमुक काम करू नये. त्यांना असं कान वर करून ऐकलं तसंच बसून राहिला. दिवसभर त्यांनी बसलं, एक पण काम केलं नाही मला. मग ते रागवले म्हातारी म्हणजे काय रे तुला त्यांनी काम सांगतोय काम ऐकत नाही, मला खोटं बोलायचं नाही. आपली काय बोली होती? तुम्ही सांगायचं आणि मी ऐकायचं. तुम्ही सांगितलं ते दळायला जा, मी ऐकलं बसून राहिलो. तुम्ही सांगितलं अमुक आणण्याकरिता जा, मी ऐकलं मी बसून राहिलो. असे पण असतात काही. फक्त ऐकायचं करायचं नाही, बसून राहायचं असली पण असतात. म्हणजे त्याच्यातही काय त्यांनी महाराज असे वाढवा असतात, वाढ कामे. काही वाढवा काम करतात ना महाराज, वाढवा काम करणारे तर फारच त्याने वाढवा असतात. मला फार महत्वाचा विचार आहे. जुने कीर्तनकार दृष्टांत सांगायचे. बरं आमचे भाऊ सांगायचे, जुने कीर्तनकार सांगायचे. म्हणजे शेठजी होते, शेठजीच्या घरी काहीतरी आणायला पाठवलं. आता पाठवल्यानंतर शेठजी अशी आगडबंब होती. मला थोडी तब्येत जरा जास्त होती शेठजीची. भाऊ त्याच्या पुढचं सांगायचं तर मी ते सांगत नाही. मग असं त्यांनी दष्टपुष्ट शेठजी होते. हा गेला तिथे त्याला काहीतरी आणण्याकरता पाठवलं. काही पैसे आणायला पाहिजे. शेठजीकडून थोडे उसने पैसे आणून गेला. गेल्यानंतर त्यांनी मला शेठजीकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्यांनी हसायलाच लागला. शेठजी म्हणजे काय झालं तुला हसायला? तुम्हाला काय नाही. अरे हसायला काय झालं सांग ना. तुम्हाला काय नाही.
परत मला त्याने सांग तू हसायला काय झालं तर पैसे देणार नाही असं म्हणलं ते मला काय नाही माझ्या मनात आलं ते मला तुम्ही एवढे आगड बंबे तुम्ही जर मेलेच तर घराच्या बाहेर कसं काढायचं आता हे काम सांगायला गेले प्राणी असले जर त्यांनी काम करायला पाठवलं तर ते मारतील ना मला माणसं महत्वाचा विचार आहे ते म्हणलं हे पोरगे त्यांनी काय कामच नाही धरा म्हणे याला बांधून टाका हे काय म्हणताय असं म्हणल्यानंतर त्याचा बाप आला मग मध्ये अजून एक काही टप्पा काहीतरी पुढे त्या बापापर्यंत जातोय मला काय करायचं त्याचं असा बाप आला बाप आल्यानंतर पोरगा कुठे म्हणे माझा म्हणजे असं कुठं पोरगा असतं की म्हणजे आलं त्यांनी ते हसायला लागलं म्हणलं मेलं तर तुम्हाला बाहेर कसं काय काढायचं मग बाप हसायला लागला म्हणे आता तू का असतो तुम्हाला पोरगा बावळा टायमाला त्याला काही समजत नाही म्हणजे कसं काय म्हणलं मेल्यावर बाहेर काढायचा कुठानच कशाला करायचा घरात पेटून द्यायचा सरळ गोष्ट आहे मला सरळ आहे मला असे जर काम करणारे असतील तर काय करायचं अजून सांगितलं लक्षपूर्वक काय म्हणजे हनुमंतरायाला त्यांनी पाठवलं लंका कशाकरिता सीतेचा शोध घेण्याकरिता पाठवलं मग सीतामाई त्यांनी कुठे आहे ते पाहण्याकरिता गेले सगळे वानर त्यांनी जमा झाले आणि त्या संपातीने सांगितलं मला ते अशोक वाटे घेत आहे असं म्हणलं की त्यांनी हनुमंतरायांनी अशा पद्धतीने उड्डाण केलं आणि उड्डाण केल्यानंतर त्यांनी मला 2-3 संकट मध्ये आले 10:30च्या आत संपून टाकले मला सारे संकट पलीकडच्या काठाला त्यांनी गेल्यानंतर त्यांनी मला सीतेचा शोध घेतला तिला ती अंगठी त्यांनी नेऊन दिली तिचा तो कोणता मणी होता त्यांनी ते बरोबर घेतला पण रावणानं त्यांनी अशा पद्धतीने पकडलं हनुमंतरायांना पकडलं म्हणजे त्यांनी अरे याला बांधून टाका बांधल्यानंतर त्यांनी विचारपूस करायला लागली म्हणजे एवढा लांब समुद्र ओलांडून त्यांनी आला आणि माझ्या समोर त्यांनी उभा राहतो तुला आणि एवढा नासधूस केला म्हणजे त्याचा अक्षय कुमार नावाचा मुलगाच मारून टाकला होता म्हणजे माझा पोरगा सुद्धा मारून टाकले तुला दंड दिला पाहिजे तुला मृत्यूदंड त्यांनी दिला पाहिजे सांग म्हणे तुझं मरण कशात आहे हनुमंतरायच होते महाराज ते खोटं वाटत असलं की विचारायचं हनुमंताचं मंदिर असेल कुठलं विचारा त्यांना खरं इथं आहे ना समोर विचारा तुम्ही म्हणजे ते सांगतील तुम्हाला ते म्हणले हे बघ रामनाथ मला मरण नाही मी चिरंजीव आहे सप्त चिरंजीव आहे हे की नाही मला म्हणजे अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमान विभीषणा कृत परशुरामस्य सप्त चिरंजीव 7 चिरंजीव आहेत त्याच्यातला मी चिरंजीव आहे मला मरण नाही म्हणजे आईनं सांगितलं होतं अंजलीनं संस्कार करताना ती म्हणली बघ हनुमंता खोटं बोलत जायचं नाही कोणी काय विचारलं तर खरं सांगत जायचं हनुमंताने विचारलं आई खरं सांगून तर समोरच्याला पटलं नाही मग काय करायचं म्हणजे 3 बार खरं सांगायचं तरी नाही पटलं मग बिनधास्त खोटं बोलायचं रावणाने विचारलं सांग म्हणजे तुझं मरण कशात आहे ते म्हणजे मला मरण नाही मी चिरंजीव आहे असं कसं तुला मरण आहे म्हणजे सांग तुझं मरण कशात आहे ते मला मरण नाही मी चिरंजीव आहे 2दा झालं मला तिसऱ्यांदा परत ते खोटं बोललो का मला मरण कशात आहे सांग ते म्हणजे मी चिरंजीव आहे तरी ऐकलं नाही रावणानं मग ते आठवलं म्हणे आता खोटं बोललं पाहिजे मग म्हणजे सांग तुझं मरण कशात आहे सांगतो का नाही म्हणजे माझं मरण माझी शेपटीत आहे धर्म शेपटी रावणाला त्यांनी म्हणले रावण म्हणलं धरेल त्याची शेपटी आणि शेपटी त्याने धरली बा ती पेटून द्या म्हणजे शेपटी अशी धरली शेपटी आणि त्याला वस्त्र त्यांनी गुंडाळले आणि गुंडाळून त्यांनी मला ते असं तेल तूप काय आणलं असं ते टाकलं त्याच्यावर पेटून दिली मला शेपटी आता ती पेटून दिली पण ती अशी लांबच चालली मला कीर्तनासारखी म्हणजे अशी घडी लांबायला लागली शेपटी लांबतच चालली सगळे त्यांनी कपडे गोळा करून आणले त्याला शेपटीला गुंडाळले पण ती शेपटी लांबतच राहिली एवढी लांबली मला काय करावं शेवटी असं म्हणायची बरं आलेला सिटीचे वस्त्र आणा मग थांबली महाराज महत्वाचा विचार मग ती थांबली मग ती पेटून दिली आणि पेटवल्यानंतर त्यांनी मला हनुमंताने उड्या मारायला सुरुवात केली उड्या मारता मारता सारी लंकाच पेटून दिली मला अख्खी लंका पेटवली आणि लंका ढना पेटायला फक्त एकच घर पेटवलं नाही मला विभीषणाचं म्हणजे त्रेतायुगातले भाऊ भावाचं घर पेटवून देत नव्हते तुम्हाला कळलं सगळ्यांना कुठे कळतं मला असं म्हणजे कोणत्या युगातले त्रेतायुगातले भाऊ भावाचं घर पेटवीत नव्हते पण रामाला त्यांनी हनुमंतराय पण पिता समजतात आणि विभीषण पण रामाला पिता समजतो दोघं भाऊ झाले की नाही पण भावानं भावाचं घर पेटू नये म्हणून त्याचं नाही पेटवलं मला सारी लंका पेटून दिली खरं सांगा मला तुम्ही काय काम सांगितलं होतं हनुमंताला सीता शोधायला सांगितली यानं काय काम केलं लंका पेटवून लंकामध्ये रावणाचं घर आहे राहण्याचं लोकांचे घर पेटून देणं चांगलं का वाईट वाईट आहे मला तुकोबारायांनी शब्दास्ती दिली हे जाळी आली लंका एक काम सांगितलं वाढवा काम करून वाढकाम करणार त्या म्हणजे काही निकामे असतात काही सांग कामे असतात
काही वाढ कामे असतात. देव तसा नाही महाराज. देव त्यांनी न सांगता काम करणार आहे, हा महत्वाचा विचार. न सांगता करी सर्व कशी कामं करतो, न सांगता करतो. एवढे जरी मुद्दे तुमच्या लक्षात असले तरी सुद्धा 4 प्रश्नांची उत्तर मिळाली ना. कोणता हरी? सगुण साकार हरी. कोणत्या भक्तांच्या संगतीमध्ये? अंतरंग भक्तांच्या संगतीमध्ये. कोणती कामं करतो? सारी यादी तुम्ही सर्व लोकांनी ऐकली. आणि कशी करतो? न सांगता करतो. आणि त्याला अजून एक त्यांनी मुद्दा सांगितला, सर्व भावे. सर्व भावे करतो. सर्व भाव म्हणजे काय? 3 प्रकारचे भाव आहेत महाराज. कायिक भाव, वाचिक भाव आणि मानसिक भाव. कायिक भावनं म्हणजे भगवान कायम त्यांची सेवा करतो. ऐकायला लक्ष करू. असं यशवर दरोडा खाली जाऊ नये म्हणजे तुम्ही समोर बसून बडबड करता असं नाही. माग बडबड केल्यावर त्यांनी लक्षात येतं की माग बडबड करता तुम्ही, तो बसून बडबड. चांगलं सांगतोय ना. कोणाला सांगितलं? आता हनुमंताचं सांगितलं की नाही, ऐकायचं होतं की ऐका ना मग लक्ष करू. चांगलं सांगतोय. खवडं जाऊ नये पोरांना, उलट पोरांना बोलवेत जावं आणि बडबड केली तरी बोलवेत जावं. लक्ष करू काय का. हा तरुण पोरांना ते तिकडे तरुण पोरं बसले त्या वाट्यावर. मला माहिती आहे सगळे तरुण पोरं बसले. तरुण पोरं त्यांनी कीर्तनाला येणं फार चांगली गोष्ट आहे, मला फार महत्वाची गोष्ट आहे. नाही तर त्यांनी मला कीर्तनात बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात धक्क्याला लागलेले, सारे धक्क्याला लागलेले असतात. हे धक्क्याची सांभाळता का? हे किती दिवस चालवतील? खरं सांगा, मग वाईट नका वाटून देऊ. धक्क्याच्या लोकांकरता सांगतो, एक तरी तयार केला पाहिजे. एक तरी तयार केला पाहिजे. या टाळकऱ्यांमध्ये त्यांनी महाराज यांनीच एक कान उभा केला पाहिजे. बळच कानाला धरून आणायचा, त्याला लाडीगुडी लावायची आणि फार चांगलं असतंय म्हणणार. नाही तर मग काय होतं माहितीये का? नवीन पोरं त्यांनी आम्ही दिंडीत जायचो नवीन बाबांच्या. आमचे बाबा म्हणजे ज्यांच्या पद्धतीने मी कीर्तन करतो, परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय संत चरणवर श्री छगन महाराज बाळनाथ गडावरचे बाबा, त्यांच्या पद्धतीने कीर्तन त्यांनी करतो. त्या दिंडीत त्यांनी जात असताना त्यांनी असे जुने माणसं असायचे आणि आम्हाला त्यांनी म्हणता यायचं नाही, भजन म्हणता यायचं नाही, त्यांनी काय करता यायचं नाही. टाळ वाजत टाळ येऊ नको, म्हणू नको असं म्हणून कितीतरी घरी बसले महाराज. वाऱ्याच बंद केले पोरांनी. असं करायचं नाही म्हाताऱ्या माणसाने. त्यांनी लक्षात ठेवायचं उद्याचा काळ मोठा वाईट आहे. हे चालवण्याकरिता कोणतरी पाहिजे ना पिढी महाराज. आणि ती पिढी तयार करण्याचं काम जुन्या लोकांवर असतं. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून खतपाणी घातलं पाहिजे, यांना वाढवलं पाहिजे, यांना सांभाळलं पाहिजे, याच्यावर संस्कार केले पाहिजेत, यांना त्याची रुची निर्माण केली पाहिजे, यांना आवड निर्माण केली पाहिजे. हे जास्त महत्वाचं आहे महाराज. अशी खंत आहे. गावगाव त्यांनी विना वाजवण्याकरिता विकत लोक आणावे लागतात. विकत त्यांनी आणायचे लोक मग विना वाजवा म्हणजे गावातले लोक काय कुठे फौजमध्ये भरती झालेले असते सगळे. त्यांनी विना सुद्धा वाजवायचा नाही. गावातले टाळकरी त्यांनी उभं राहत नाहीत मला बाहेरून टाळकरी बोलावे लागतात. हे पोरं त्यांनी आले चांगलं म्हणतात. गुणवान मंडळी त्यांनी असावी तिथपर्यंत ठीक आहे, पण गावातले सगळे टाळकरी त्यांनी सज्ज उभे असले पाहिजेत. महत्वाची गोष्ट आहे. कशाकरिता हे सांगतो मी तुमच्या समोर. अभी काळाची गरज आहे मला. ही गरज आहे. या लहान मुलांवर संस्काराची गरज आहे, त्या तरुणांवर संस्काराची गरज आहे. म्हाताऱ्या माणसाला काय संस्कार करणार आहे? झाड जोपर्यंत लहान असतो तोपर्यंत त्याला आकार देता येतो. ते एकदा त्याने असं मोठं झालं वाकलं किती डेग्या दिल्यामध्ये सरळ होईल, ते कधीच सरळ होत नाही. मग ते वाकलं तर वाकडंच राहतं. तसे रागवत जाऊ नका बरं. यांना प्रेम द्या, यांना पुढं बसवा. त्यांनी किती बडबड केली तरी पुढं बसवा असं द्या. ऐकताना तुम्ही तुमच्याकडे 5 मिनिटं माझे खर्च केले परमार्थ करण्याकरता प्रवृत्त करावं. म्हणजे त्यांनी निखळ बुवा होऊन काय काम नाही म्हणत. बुवा झाल्यानंतर त्यांनी फार घोटाळा असतो. बुवाला त्यांनी चालायचं कसं ठरलं त्याचं चालायचं सुद्धा असं मापात असते. त्याचं त्यांनी बोलायचं म्हणलं तरी त्याला मोजून बोलावं लागतंय. बुवाने जास्त हसल्याचं सुद्धा चालत नाही. म्हणजे जास्त हसलं की लोक म्हणजे बुवा हसतोय म्हणजे हसल्याचं सुद्धा चालत नाही. बुवा तुम्ही फार मापात असतं मला बुवाचं काम. बुवा होण्याकरिता 8 तास करू नये, परमात्मा मिळवण्याकरिता 8 तास करा. बुवा होण्याकरिता 8 तास. बुवा काही मेले महाराज, बरेच बुवा मेले. कोरोनात सुद्धा गेले महाराज काही. महत्वाचा विचार आहे. बुवा झाल्याने देव भेटत नसतो, भक्त झाल्याने देव भेटत असतो. हे लक्षात घ्या. मी काय सांगतो माझं बोलणं वाईट वाटतं बऱ्याच लोकांना. ते म्हणतात असलं बोलीत जाऊ नका. नाही बोला ते कुठे बंद पडलं महाराज. ते रोज भगवंताचं भजन चालूच आहे ना. घरी बसून भगवंताचं भजन करता येतं. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी मला संस्कार अतिशय महत्वाचे असू द्या. न सांगता करी सर्व काम कोणता हरी सगुण साकार हरी. कोणत्या भक्तांबरोबर? अंतरंग भक्तांबरोबर. कोणती कामं करतो? या दिवस तुम्ही ऐकली. कशी करतो? न सांगता करतो. कायिक भावानं करतो म्हणजे काय न करतो.
म्हणजे त्यांनी नाथांच्या घरी श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व हे कार्य करीतो, स्वकरे चंदन घासी कावडीने पाणी हे भरितो. म्हणून त्यांनी स्वतःच नाथांच्या घरी काम करत होता. कायिक सेवा आहे मला, वाचन सेवा करतो. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे नारायण. परमात्मा स्वतः वाणीनं भक्तांची सेवा करतो, मनानं सेवा करतो महाराज, मनानं सेवा करतो, मनानं भक्तांचं ध्यान करतो. बद्रीनाथाला जर तुम्ही कधी गेले असाल तर बद्रीनाथाची मूर्ती अशी बसलेली आहे, ध्यानस्थ. त्याला विचारून नारदजी महाराजांनी म्हणे, देवा सगळं जग तुमचं ध्यान करतो, तुम्ही कोणाचं ध्यान करता? प्रश्न विचारला. देवानं उत्तर दिलं, नारदा सगळं जग जरी माझं ध्यान करीत असलं तरी सुद्धा मी डोळे बंद करून माझ्या भक्तांचं ध्यान करतो. हा भक्तांचं स्मरण करणारा परमात्मा आहे. बाप माझा दीनानाथ वाट भक्तांची पाहत, भक्तांची वाट पाहतो. त्याचा स्वभावच आहे महाराज भक्तांवर प्रेम करणं. मनानं सेवा करतो, कायिक वाचिक मनानं. कशी करतो? न सांगता सेवा करतो. कशी करतो? काय वाचन आणि मनानं करतो. न सांगता काय वाचा मनानं परमात्मा भक्तांची सेवा करतो. पण का करतो? शेवटचा प्रश्न आहे, का करतो? कशा करता करीत असेल महाराज एवढी सेवा? त्याचं कारण ते भक्त सुद्धा तसेच आहेत. ते भक्त सुद्धा तसे आहेत. काय करतात ते भक्त भगवंताकरता सर्वस्व टाकून देतात. सर्वस्व टाकून देतात. आईबाप सुद्धा टाकून देतात महाराज. म्हणून तर भगवान त्यांची सेवा करतो. भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारणी. विषय तो त्यांचा झाला नारायण, नाव धन माता पिता. त्यांना जन आवडत नाही, धन आवडत नाही, माता आवडत नाही, पिता आवडत नाही. आईबाप सुद्धा टाकून देतात देवाकरिता. खोटं वाटत असेल तर प्रमाण सांगतो. महाराज सांगतात, हे प्रल्हादे जन मोठा भयंकर आहे. तो म्हणायचा नाव घेऊन येते देवाचे. हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. चला हिरण्यकश्यपूचं ब्रीद आहे. देवाचं नाव घेऊन देणार नाही मला, पण त्याच्या घरात पण राज्य मला बापाचं म्हणणं ऐकलं नाही आणि अशा पद्धतीने भगवंताचं भजन करत राहिला. उकळत्या तेलात टाकला, पर्यावरून ढकलून दिला, विष वाजून मारण्याचा प्रयत्न केला, हत्तीचा पाया खाली दिला. कशालाच त्यांनी महाराज गेला नाही. भगवंताने सांभाळला. कैच्या घरी लक्ष्मी प्रभात असेल, बापाचा विरोध केला, बाप सोडून दिला देवाचा प्रभात. विभीषणे बंधू विभीषणाने स्वतःचा भाऊ टाकून दिला. रावणाचा त्याग केला. मला रावणाने त्यांनी लाख विभीषणाला जल चालता म्हणला. माझ्या राज्यात हा पुरुष शत्रूची त्यांनी बाजू येतोच म्हणून त्याने हाकून दिला. भाऊ सोडला पण त्यांनी भगवान सोडला नाही. राज्यमाता हिंदू भरत गेले. भरताने राज्य करून टाकलं आणि कोणाला आईची निंदा केली. तुला आई म्हणणार नाही मला. त्यांनी कैकेयीचा त्याग केला. कोणा करता? रामाकरता. आणि त्यालाच भक्त म्हणतात. का बरं भगवान भक्तांची सेवा करतो? कशाकरता भक्तांच्या मागे मागे फिरतो? त्याचं कारण ते भक्त त्यांनी भगवंताकरता मायबाप सुद्धा सोडून देतात. आणि त्यांची अवस्था आहे महाराज. बळीनं त्यांनी स्वतःचा गुरु सोडून दिला. आड आला म्हणून पुढे गेला डोळा आणि बळीला घरात शिकला गेला. ऐकावे तसे गुरुचे वचन जेणे नारायण अंतरेल. देवा तरी आपल्या अंतर पडेल असं त्यांनी वागायचं नाही. मग गुरुला सुद्धा अशा पद्धतीने सुरू केलं. आईबाप सोडून देतात, भावाला सोडून देतात, गुरुला सोडून देतात, जगाला सोडून देतात, धनधान्य संपत्ती सोडून देतात. स्वतःच्या शरीराची पर्वा करीत नाही. हे भगवान काही महाराज जाणतो आणि म्हणून त्यांची सेवा करतो. हा त्याचा विशेष भाव आहे. महाराज सांगतात प्रल्हादानं बाप टाकला, विभीषणानं भाऊ टाकला, भरतानं आई सोडून दिली, राज्य सोडून दिलं, बळीने स्वतःचा गुरु सुद्धा त्यांनी सोडून दिला. देव नाही सोडला महाराज. मग केवढ्या विकट प्रसंग जरी हे आकाशवर पडोप आहे. ब्रह्मगोळ भंगा जाय वडवान त्रिभुवन खाय परमी तुझीच वास आहे का विठोबा. नकरी अनेकांचा पांगिला. हा त्यांचा स्वभाव आहे भक्तांचा. म्हणून भगवान त्यांची सेवा करतो. का करतो एवढं सगळं? भगवान त्याचं हे कारण आहे महाराज.
आपल्याकरता का करीत नाही? कोणात धमक आहे सांगा महाराज? मायबाप सोडायचे. त्याने भगवंताच्या भक्तीकरिता बायकोच सोडून दिली भगवान शंकरानं. म्हणे ती सती त्यांनी सीतेचं रूप घेऊन गेली आणि सीता त्यांनी माझी आई आहे असं भगवान शंकर त्यांनी समजतात. परत तिला आपल्या आसनावर बसू दिलं नाही. बायकोचा त्याग केला महाराज देवाच्या भक्तीकरता. कोण बायको सोडायला लागला महाराज? भगवंताच्या भक्तीकरता. आणि त्यांनी आईबाप सोडून दिले, बायका पोरं सोडून दिली, धन संपत्ती सोडून दिली. म्हणून भगवान त्यांची सेवा करतो. का करतो हे त्याचं उत्तर आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? हे बघा, अभंगाला सोडून मी बोलत नाही आणि बाकीचं हिंगांग चिंगांग तुमच्या समोर सांगत नाही. जे सांगायचं तेच सांगताय. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? तुम्हाला ऐकावं वाटतंय ना? पण हे लक्षपूर्वक ऐका. म्हणजे मी गाडी गोडी लावून तुम्हाला पुढचा टाइम मागून घेईन असं समजू नका. माझं भांडवल जिथपर्यंत तिथपर्यंत बोलेल. माझं मध्येच संपलं तर 11च्या आत 2 मिनिटं त्यांनी थांबून घेईन. भांडवल संपल्यावर काय करायचं महाराज? महत्वाची गोष्ट आहे असं. हे बघा, हे सगळं त्यांनी भगवंताचं लक्षण आहे. म्हणून भगवान त्यांनी भक्तांच्या भक्त समागमे सर्व भावे हरे, सर्व काम करे न सांगता भक्तांची सगळी कामं करतो. एवढंच करतो का? म्हणे नाही. मग भक्त जर म्हणले ना आमच्या हृदयात साठवून राहा, हृदयात साठवला जातो. भक्त जर म्हणले ना आमच्या समोर उभा राहा, त्यांच्या समोर प्रत्यक्ष उभा राहतो. महाराज बोलला करून सांग. साठविला राही साठविला राही हृदय संकुची, 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 राही हृदय संकुची, साठविला राही हृदय संकुची. रिस्की जॉब आहे. असं सहजासहजी जमण्यासारखं नाही. चांगलं आहे. आम्हाला फक्त ऐकता येतं. बरं ऐकता येतं. आम्ही ऐकतो सुद्धा. हे ऐकण्याने सुद्धा त्यांनी मला रसिक असले पाहिजे. रसिकांच्या समोर गायल्यानंतर ते गाणाऱ्या माणसाला चांगलं वाटतं मला. मग ते असं पाठवून हात फिरवतात आणि फार रसिक असतात मला. ते रसिक नसल्यावर घोटाळा होतो. रसिक नसल्यानंतर फार घोटाळा होतो. ऐकवलं जात नाही मला त्यांना असं काय चाललंय असं वाटतं ना मला. छान, चांगली गोष्ट आहे. साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा. भगवान असा आहे भक्तांच्या हृदयात राहतो आणि बाहेर पण उभा राहतो. मला महत्वाची गोष्ट आहे. बाहेर छोटीशी मूर्ती धारण करून उभा राहतो. लक्षात तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्वाचा मुद्दा सांगतो. असं मला भागवतातली फार उदाहरणं सांगता येते. कीर्तनात जास्त भागवत सांगत जाऊ नये मला. अभंगावर बोलत मी अभंगावरच बोलतोय. लक्षपूर्वक आहे का? पुरावे द्यायला काय हरकत आहे? पुरावा देतोय. असा आहे छोटासा ध्रुव 5 वर्षाच्या वयामध्ये बरं का रे पोरांना 5 वर्षाचा होता ध्रुव बाळ. आणि तो त्यांनी वनात गेला भगवंताच्या प्राप्ती करता. आणि गेल्यानंतर त्यांनी महाराज त्याला नारदजी महाराज भेटले. नारदाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्याला सांगितलं हे बघ भगवंताचं भजन कर. हे तत्तातगच्छ भद्रं ते यमुनायास्तटं शुचिः पुण्यं मधुबनं यत्र नित्यदासानिध्यं हरिः. पण भगवंताचं भजन मधुबनात जाऊन त्यांनी कर. त्याला मंत्र सांगितला ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि तो त्यांनी मधुबनात जाऊन तपश्चर्या करू लागला. 6 महिन्याची तपश्चर्या केली महाराज.
6 महिन्याच्या तपश्चर्येमध्ये त्यांनी जितश्वास अवस्था थोडक्यात सांगतो ना म्हणून काही न सांगतो, त्यात फार विस्तार आहे. म्हणून त्यांनी जितश्वास आवरून धरला, एका पायावर उभा आहे, श्वास आवरून धरलेला आहे, जगतातला सगळा प्राणवायू अशा पद्धतीने थांबला. पृथ्वीवर त्यांनी महाराज फार भार निर्माण झाला पुण्याचा. पृथ्वी भगवंताकडे गेली म्हणजे देवा अहो त्या ध्रुवानं त्यांनी फार तपश्चर्या केली, लवकर जा त्याला दर्शन देण्याकरिता. ध्रुव ध्यान करत होता हृदयामध्ये, भगवंताचे चरण पाहत होता, त्याचा पितांबर पाहत होता, त्याचा कटिभाग पाहत होता. मग आपण ध्यान केलं ना असं त्याला 4 हात आहेत, शंख चक्र गदा पद्म भगवंताच्या हातात आहेत. सुंदर असणारं भगवंताचं मुख कमल आहे, भगवान स्मित हास्य करतोय आणि ध्रुव त्याचं हास्य पाहता पाहता स्वतःला त्याच्या सोडून विभोर झाला, त्याची समाधी लागलेली आहे. म्हणून जितश्वास अवस्था त्याची समाधी, हृदयात देव साठवलेला आहे. त्याला वाटत होतं हृदयात देवानं राहावं, देव हृदयात आहे. पृथ्वीचं म्हणणं भगवंतानं ऐकलं. भगवान म्हणला मी ध्रुवाला दर्शन देण्याकरिता जाणार नाही, मग माझ्या ध्रुवाचा फार अधिकार वाढलाय, मी त्याचं दर्शन घेण्याकरिता जाणार आहे. भगवान त्यांनी मला त्याच्या समोर येण्याकरिता तयार झाले, हृदयातून गुप्त झाले आणि प्रत्यक्ष समोर त्यांनी उभे राहिले. ध्रुव पाहत होता, हृदयात भगवान मला दिसत नाहीत म्हणून त्यांनी घाबरला, त्याने डोळे उघडले आणि डोळे उघडल्याबरोबर त्यांनी बाहेर परमात्मा प्रत्यक्ष दिसू लागला. म्हणजे 60 विलार आहे हृदय संपुष्टी आणि बाहेर धाकुटी मूर्ती उभा, छोटीशी मूर्ती घेऊन त्यांनी बाहेर उभा राहिला. ध्रुवाला वाटायचं भगवंताचं स्तवन करावं, त्याची स्तुती करावी, पण देवाकडे पाहून ध्रुवाला काही बोलताच येणार नाही. देवाने काय केलं माहिती आहे, हातातला शंख घेतला आणि शंखाने ध्रुवाच्या गालाला स्पर्श केला, त्याच्यातून शक्तिपात झाला. महाराज शक्तिपाताचे प्रकार असतात बरं, शब्द शक्तिपात, स्पर्श शक्तिपात, द्रक शक्तिपात, स्वप्न शक्तिपात, असे 2-4 प्रकाराने त्यांनी शक्तिपात म्हणजे कृपा संतांची होत असते. पण स्पर्श केला आणि स्पर्श केल्याबरोबर ध्रुवाला दिव्य असणारी वाणी प्राप्त झाली. महाराज ध्रुव बोलू लागला, स्तवन करू लागला. हरे हे योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीव यत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्याशहस्तचरण श्रवणत्वगादिनी प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. भगवंताचं स्तवन छोटासा ध्रुव करतोय, आतमध्ये पण साठवला गेला आणि बाहेरही उभा राहिला. असे अनेक प्रमाण मला तुमच्या समोर त्यांनी सांगता येतील. म्हणजे भगवंताला हृदयात ठेवलं, ते म्हणतात हृदयबंदी खाना केला, आता विठ्ठल कोंडीला. प्रमाण म्हणून म्हणण्यासारखे आहेत, म्हणजे चाल लावून म्हणण्यासारखे आहेत, पण वेळ संपल्यावर म्हणत जाऊ नये महाराज, मग ते रुचत नाहीत. महत्वाचा विचार म्हणून जनाबाई वर्णन करून सांगतात, हनुमंतरायला त्यांनी नवरत्नांची माळ दिली सीतामाईनं, मग ते उड्या मारायला लागले. उड्या मारता मारता त्याने ते एक दाणा घ्यायचा आणि दाताखाली फोडायचा आणि फोडून टाकून द्यायचा. लोक म्हणले बघा पृथ्वीमोल किमतीचे एक गरज नाही, याला त्यांनी दिलं आणि हे त्यांनी फोडून टाकायला लागलं. काय फोडतो म्हणजे फोडीत नाही. मग पाहतो माझा राम त्याच्यात दिसतो का, म्हणजे राम नाही म्हणून टाकून देतो. ज्याच्यात राम नाही ते कशाला स्वीकारायचं, म्हणजे सांग तुझा राम कुठं आहे, माझ्या हृदयात आहे, दाखव म्हणले कुठं आहे. असं केलं की फाडलंच महाराज ते आणि फाडून नुसता राम नाही दाखवला, राम दरबार दाखवला. छातीत त्यांनी राम भरून ठेवलं होतं. महत्वाची गोष्ट आहे. सावता महाराज आहेत ना, म्हणून 60विला दाता त्रैलोक्याचा, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, 60विला दाता त्रैलोक्याचा, देव पोटात साठवलं. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून देवाला हृदयात साठवतात. 60विला आहे हृदय संपुष्टी. आणि जेव्हा त्यांची इच्छा होती याला डोळे भरून पाहायचं आणि त्याच्यावर क्रीडा करायची, त्यावेळेला बाहेर धाकुटी मूर्ती उभा, त्यावेळेला भक्तांच्या समोर अशा पद्धतीने प्रत्यक्ष उभा राहतो आणि भक्तांना दर्शन देतो. हा महत्वाचा विचार आहे. फक्त बाहेर उभा राहतो आणि दर्शन देतो. अजून काय करतो म्हणजे त्यांच्या तोंडाकडे पाहत राहतो. आणि कशाकरिता पाहतो, त्यांनी माझ्याकडे काहीतरी मागावं अशी अपेक्षा करून भक्तांच्या मुखाकडे पाहतो. महाराज म्हणतो मगनाची वासा
अशी अपेक्षा करतो. आणि भक्त त्यांनी मागत नाही, काय करतो, त्यांच्या मनात जे येतं ते पूर्ण करून देतो. म्हणून मनातलं त्यांनी जाणतो मन केवढा आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा विचार आहे. 11 वाजले, थांबू लगेच शेवटचं चरण 1 मिनिटात. अजून बरंच आहे सांगायला, 1 तास. 1 तास नाही सांगणार, थोडा आहे सांगण्यासाठी. सांगू का? असं सांगा म्हणत जायचं, मग सांगितलं जाईल. नाही तर बघा, अभक्तांस नाश्य विज्ञाय दददवस कथामृतम. अभक्तांना सांगत जाऊ नये, ज्यांना ऐकावंसं वाटत नाही त्यांच्यासमोर सांगत जाऊ नये महाराज. नाही तर मग वेळ वाढत चालल्यानंतर लोकांना फार त्रास असतो. एरवी त्यांनी कीर्तन लवकर संपल्यानंतर तासभर गप्पा मारते, तिथं बसून त्या जागेवर बसून गप्पा मारते. इकडच्या तिकडच्या खलबत्ताच गळात असतो मला कुटायला. सगळ्या दुनियाचं कुटायचं, दुनियाचं कुटायचं. त्याच्या कार्यामुळे त्याच्या खलबाचा कूट, त्याच्या गाणे गा, जन्मभर त्याने हा कार्यक्रम चालू. फक्त कीर्तन टायमात सुटलं पाहिजे. तसं नाही तुमचं काही कीर्तनकाराने असं बोललं पाहिजे लोकांचं. तुम्हाला सांगतो, बरोबर सांगून ठेवतो, लक्ष बरोबर आहे का. कीर्तनकाराने असं बोलण्याची गरज आहे आता सध्या समाजात. नाही तर लोक फार हुशार आहेत मला. टायमात काय बसलं एवढं, त्यांनी टायमात काय ठेवलंय. तर हे सांगून कशाला टाइम जास्त घाल. तुमची ऐकायची मनस्थिती आहे ना, जास्त नाही सांगणार, थोडंच सांगा. मला उद्या सकाळी परत कीर्तनाला जायचंय. मग त्यांनी मला घरी जाऊन त्यांनी अजून आवडायचं असं कसं बरं. म्हणजे त्यांनी जास्त, तुम्ही आता इथून निघाल्यानंतर फार तर फार अर्धा तासात, जवळचे आणखी फार लांबचं असलं तर पाऊण तासात घरी पोहोचाल. मला 2 तास लागणार आहेत घरी जायला. आणि पुन्हा त्यांनी परत पहाटे लवकर उठून परत दुसऱ्या ठिकाणी कीर्तनाला जायचंय. मला जास्त घाई आहे, तुमच्यापेक्षा जास्त मला घाई आहे. तरी 15-20 मिनिटं मी तुमच्या ऐकताना सर्वांना लक्ष पडत ऐका. म्हणे मागण्याची वास पाहे मुखाकडे आणि चिंतिल्या रोकडे मनोरथ. मागण्याची आशा त्यांनी करतो, मागावं. भक्त मागत नाहीत महाराज. ते मागत नाहीत म्हणून त्यांच्या मनातलं जाणून त्यांना देतो. एक उदाहरण सांगतो. आमचे भाऊ सांगायचे, फार गोड सांगायचे महाराज. ते म्हणायचे, एकदा काय झालं, भगवान त्यांनी अर्जुनाच्या रथाचा सारथी होता, सारथी. आणि तो सारथी त्यांनी व्हायचा घोडे खाजवायला होता. म्हणजे त्यांनी एक दिवशी म्हणला, चल म्हणलं आपण त्यांनी काम्यक वन पाहण्याकरिता जाऊ. ते वन पाहण्याकरिता मग घेऊन गेला अर्जुनाला. गेल्यानंतर त्यांनी मला, तुम्हाला जाय तू आतमध्ये, ते वन पाहून फार चांगलं असणारं वन आहे, मी बाहेर थांबतो. त्यांनी घोड्यांची सेवा करायला, त्याचे घोडे खालीत होता. बाहेर त्यांनी उभा राहिला. गेल्यानंतर त्यांनी मला, अर्जुन ते वन पाहण्याकरिता गेला, सुंदर बगीचा होता. याच्या मनात आलं महाराज, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, अर्जुनाच्या मनात आलं, मला इथं जर सुभद्रा असली तर किती चांगलं झालं असतं. नाही, सुभद्रा म्हणजे अर्जुनाची मावशी होती, थोडी मावशी होती, त्याची बायकोच होती. हा महत्वाचा विषय. सुभद्रा म्हणजे अर्जुनाची बायको. वनात गेल्यानंतर त्याच्या ध्यानात आलं, म्हणला माझी बायको जर इथं असली तर किती चांगलं झालं असतं. असं म्हणलं की देवानं जाणलं. आणि जाणल्यानंतर विचार केला, माझा भक्त म्हणतो बायको असते किती चांगलं झालं असतं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सुभद्रेचं रूप धारण केलं, सुभद्रा झाला. आणि सुभद्रा होऊन अर्जुनाच्या समोर तिकडच्या वाट्यामध्ये, पण म्हणे सुभद्रे तू कसं काय आली. म्हणे का, तुम्हाला वन बघा वाटतं, आम्हाला नाही बघा वाटत ना. म्हणे मग झालं, भांडण करण्यापेक्षा चांगलं बोलायला चांगलं. म्हणून त्यांनी दोघं गप्पा मारायला लागले, बराच वेळ गप्पा मारले नवरा बायको. त्यांनी बगीच्यामध्ये एकांतामध्ये, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाची गोष्ट, असं फार वेळ गप्पा मारल्या. आणि गप्पा मारल्यावर संध्याकाळ व्हायला लागली. अर्जुन म्हणे, हे बघ आता गेलं पाहिजे, तुझा तो खडूस भाऊ बाहेर बसलेला आहे. तो त्यांनी काय त्यालाच म्हणतो, मला तोच होता तो, तुझा खडूस भाऊ बसला, म्हणे गेलं पाहिजे बाहेर. म्हणे ठीक आहे हो. म्हणे पण अशी नाही जाणार सुभद्रा. म्हणजे मग काहीतरी आठवण द्या ना, आपण इथं भेटलो होतो. काय आठवणीत आहे नको का. म्हणे काय आठवणीत द्यायचं, तुमच्या हातातली तेवढी अंगठी द्या म्हणले, मला काढून द्या म्हणले. की अर्जुनाला ही अंगठी घे, पण जा पाहिजे. अंगठी काढून दिली आणि सुभद्रेने ती घेतली आणि स्वतःच्या हातात त्यांनी घातली. आता तो देवच होता महाराज. बाहेर गेले, गेल्यानंतर त्याने महाराज हा आला, म्हणे देवाला विचारलं, म्हणे पाहिलं काय सगळं वन. म्हणे सगळं पाहिलं, चांगलं होतं. म्हणे चांगलं होतं. एकटाच फिरला तू, तुम्हाला एकटाच होतो, खरं नाही सांगितलं बायको होते, एकटाच होतो म्हणता. असं त्यांनी बोलणं झालं. म्हणे चल आता चल म्हणले की सारखी होऊन त्यांनी बसला. अर्जुन त्यांनी मागे उभा राहिला. आणि मग तो हा खोडीलच महाराज, किती त्याला फार खोडी करता येतात. त्यानं असा चाबूक हातात घेतला, बैलाला मारायचा, त्या घोड्याला मारण्याचा चाबूक असा हातात घेतला, असा हटाट हटाट करायचा, त्याच्यापर्यंत असा हात न्यायचा. अंगठी होती देवाच्या हातात, ती त्याच्याच हातात घातली. सुभद्रा होती ना, तिनेच बोटात अंगठी, असं असं वर चाबूक न्यायचा. अर्जुना ते एवढं काही घोडा भाबडा होता अर्जुन, त्याला काही कळालं नाही म्हणून. घरापर्यंत गेले ना, अर्जुनाने लगेच जरा थातून उडी मारली का लगेच घरात घुसला. सुभद्रे सुभद्रे म्हणून हाक मारायला लागला. सुभद्रा आली. म्हणजे काय झालं, माझी अंगठी दे म्हणला पहिले. ती अंगठी त्यांनी बांधून दिलेली आहे, त्याच्यात खडा घातलेला आहे, तो माझ्या कामाचा देणे आहे, तो ग्रहाचा खडा आहे, देऊन टाक म्हणजे अंगठी. ती म्हणजे अंगठी कशाची अंगठी. आता दिली म्हणे मी तुला अंगठी, माझी अंगठी देऊन टाक. ती म्हणजे अंगठी म्हणजे मला काय माहित नाही का, तुम्ही कधी दिली अंगठी.
तुम्हाला काय झालं का नाही? म्हणजे आताच पौर्णिमा होऊन गेली. काही घोटाळा तर नाही? मग झालं काय नेमकं तुम्हाला? अंगठी कशाची मागता? खोटं बोललं मला तुझं काय म्हणून हात वर केला, हात उघडला तर म्हणजे दादा म्हणून हात मारलं की भगवान आले महाराज. सुभद्रेच्या आणि कृष्णाच्या त्या अर्जुनाच्या मध्येच येऊन उभे राहिले. त्याचा हातच धरला. म्हणजे का रे धामधूम करायला दिली काय माझी बहीण? तुला मारहाण करतो? कशा करता मारतो सांग. म्हणले देवा खोटं सांगत नाही. म्हणलं माझी अंगठी हिने घेतली, तिला मला देऊन टाक अंगठी. मग देव जरा मागं झाला. ते दोघं समोर उभे राहिले. उभं राहिल्यानंतर याने कला केली मला असं बोट धरलं. मग विचारायला सुरुवात केली, सुभद्रे खरं सांग याची अंगठी घेतली का? आणि अर्जुना तू खरं सांग हिला अंगठी दिली का? सुभद्रेला फार काही कळालं नाही महाराज. पण अंगठी पाहत असताना त्यांनी ज्याला कळायचं त्याला चांगलं कळालं. त्याच्या लक्षात आलं अंगठी तर याच्या हातात आहे. मग तिथं कोण होतं? म्हणजे 100% हात होता. मला बापा काय काय गप्पा मारल्या. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. 2 हात कानाला लावले खाली बसला. म्हणलं देवा बायको सुद्धा झाला. कशा करता सांगतो? फक्त मनात आलं सुभद्रा असतं तर किती बरं झालं असतं. चिंतिल्या रोकडे मनोरथ ओरिजिनल जर भक्त असला तर त्याच्या मनात भाव तयार झाला की भगवान पूर्ण करतो. मला महत्वाची गोष्ट आहे. पावला येणारे अनुभव आहेत हे लक्षात घेण्यासारखं आहे. मग एवढं सगळं करण्यापेक्षा भक्तांना एवढा त्यांनी महाराज भाव कळत नाही का? भगवंताला मनातलं जाणून पूर्ण करून द्यावं लागतं. त्यापेक्षा त्यांनी आपणच काहीतरी मागावं. भक्त पण असे आहेत महाराज, देव जरी देणार असला तरी सुद्धा भक्त त्याला काही मागत नाही. उलट स्वतःचा जीवभाव भगवंताच्या चरणी समर्पित करून त्यांनी महाराज निवांत राहतात. अभंगाचा शेवट.
जीवभाव देवा पायी ठेवून येते काही न मागते. जीवभाव देवाच्या पायावर सोडून देतात, काही मागत नाहीत महाराज. फार गोड त्यांचा स्वभाव असतो. देवाचा स्वभाव आहे महाराज, माग म्हणतो ते मागत नाहीत. एक उदाहरण सांगून थांबतो. थांबायचं असतं, शेवटचं चरण झालं म्हणजे थांबायचंच असतंय. थांबणार आहे लक्ष करू काय का. भगवान असं आहे ना, परीक्षा पाहतो महाराज. एकदा काय झालं, मुंगी पैठणात कीर्तन ऐकलं महाराज कुर्मदासाने. त्यांचा म्हणजे हात नव्हते, पाय नव्हते, वडक्यासारखं शरीर होतं महाराज. मानदास महाराजांचं कीर्तन होतं. ते म्हणले देव असा पंढरीचा दयाळू आहे, तो त्याने आंधळ्याला डोळे देतो, पांगळ्याला पाय देतो, असं ज्याला जे हवं ते त्याने देतो, त्याच्यापर्यंत गेलं पाहिजे. असं ऐकलं. लोटांगण घालीत घालीत त्यांनी गेले महाराज पंढरपुरापर्यंत जाण्याकरिता निघाले. आणि तिथं त्यांनी नवमीलाच वारकरी पंढरीत पोहोचत असतो, पण पोहोचता येत नाही. काय करावं, सगळं शरीर रक्तानं त्यांनी माखलेलं आहे, असं त्यांनी धुळीनं माखलेलं शरीर आहे. अशी त्यांनी अवस्था कुर्मदासाची झाली. निरोप दिला वारकऱ्यांजवळ, मी आता पोहोचू शकत नाही, देवाला सांगा तुम्हीच मला भेटायला या. असं झालं महाराज. सगळी वारी आटोपली. ज्ञानोबा आणि नामदेव महाराजांबरोबर खेळण्याकरिता देवाला त्यांनी खेळ मांडला. म्हणे तुम्ही मला शोधून दाखवा, मी लपून बसतो. देव पुढे गेला आणि सगळ्यात आधी धावत धावत कुर्मदासाजवळ आला महाराज, मोडलीम फाट्यावर. तिथून पुढे आरण गाव आहे, आरण भेंड, सावता महाराजांचं गाव. मग त्यांनी मोडलीम फाट्यावर त्यांनी भगवान आला. तिथं कुर्मदास त्यांनी आहेत. धावत धावतच आला महाराज. कुर्मदासाचं मस्तक आपल्या मांडीवर घेतलं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा मुद्दा सांगताय. त्याचं ते रक्तानं धुळीनं माखलेलं शरीर स्वतःच्या पितांबरानं भगवान त्यांनी पुसू लागलं महाराज. देवाच्या डोळ्यामधून घळघळा अश्रू व्हावं लागले. बघता, अरे माझ्याकरिता गुण वाऱ्याचा विचार केला नाहीस, कोण तुला खाऊ घालत असेल. अरे हातावाले पायावाले दमून जातात, तुला हात पाय नाही, तू लोटांगण घालत घालत माझ्यापर्यंत यायला निघाला, किती तुला त्रास झाला असेल. असं म्हणून सांग, मी तुला काय देऊ आता. तुला हात देऊ का, तुला पाय देऊ का, तुला तारुण्य देऊ का, काय देऊ सांग. कुर्मदास महाराज हसू लागले. म्हणजे देवा तुझा स्वभावच आहे. सगळ्या लोकांना असंच म्हणतो, माझंच नाही, याच्या मागची मला उदाहरणं माहिती आहेत म्हणे. तुझ्यावेळेस राम झाला होता आणि सीता पळून गेली, त्यावेळेला जटायूचे पंख कापले होते, तू राम राम म्हणत बसला होता. तेव्हा तू तिथे गेलास राम रूपामध्ये. आणि जटायूला सुद्धा हेच विचारलं, सांग तुला काय देऊ जटायू, तुझे पंख तोडून देऊ का, तुला काय देऊ सांग. जटायू म्हणला, रामा मी फार भाग्यवान आहे. अरे जे भाग्य दशरथाला प्राप्त झालं नाही ते मला प्राप्त झालंय. दशरथ राजाला त्यांनी आस होती रामाच्या मांडीवर प्राण सोडायची, पण त्याला ते शक्य झालं नाही. माझं मस्तक तुझ्या मांडीवर आहे, तू माझ्या मस्तकावरून हात फिरवतोयस, मी डोळे भरून रामा तुला त्यांनी पाहतोय. याच्यापेक्षा काय भाग्य असलं पाहिजे. प्रत्येक वारकऱ्याने हे स्वप्न पाहिलं पाहिजे. अरे मरायचे सगळ्यांनाच एक दिवशी, ऐकतात ना सर्वजण, एक दिवशी मरायचं, पण स्वप्न पाहावं. माझ्या पांडुरंगानं अंतकाल समयाला माझ्याजवळ यावं, माझं मस्तक पांडुरंगाच्या मांडीवर असावं, डोक्यावरून त्यांना हात फिरवावा आणि त्याच्याकडे पाहता पाहता माझे प्राण त्यांनी निघून जावेत. याच्याकडे निका वारकरी असलं पाहिजे. आकड परमार्थ चालत नाही, तर आकडवाले पण फार परमार्थ करणारे आहेत महाराज. ही आकड देवाला प्राप्त करून देत नाही, देवासमोर आकड चालत नाही. यशोदेनं देवाला बांधायचा प्रयत्न केला, दोरीनं म्हणे कृष्णा थांब तुला बांधून टाकते, थांबला नाही महाराज. मग कपाळावर घामाची बुंद आली, त्यांनी अशा पद्धतीने दम लागला. मग दोन गुडघे जण टेकवले यशोदा राणी ना, म्हणजे कन्हैया थांबणार आहे असं म्हणलं की मग थांबला महाराज. आधी थांब म्हणत होती तेव्हा नाही थांबला, आता थांब म्हणल्यावर थांबला. आधी रुबाबात म्हणत होती थांब, रुबाबात नाही जमत महाराज. देवा मला दर्शन, तुझ्या बापाचा नोकर नाही दर्शन द्यायला, त्याला लीन झालं पाहिजे, हीन झालं पाहिजे, देवासमोर व्याकुळ झालं पाहिजे. आकड भगवंतापर्यंत नेत नसते, लीनता भगवंतापर्यंत नेत नसते. भगवंताचं दर्शन प्राप्त होतं. जो निका वारकरी आहे, जन्मभर वाऱ्या भगवंताच्या त्यांनी केल्या, भगवंताचं ध्यान चिंतन काकडा हरिपाठ कीर्तन त्यांनी प्रवचन ऐकतोय करतोय, त्यानं मनात विचार केला पाहिजे, माझा शेवट ज्या वेळेला होईल त्यावेळेला माझा पांडुरंग माझ्या जवळ त्याने असावा, माझं मस्तक त्याच्या मांडीवर असावं, त्याने डोक्यावरून हात फिरवावा आणि त्याच्याकडे पाहता पाहता प्राण जावे, त्याच्यापेक्षा वेगळं काही नको देवा. मग जटायूवर तेच त्यांनी सांगितलं, मी भाग्यवान आहे, मला तुझ्या मांडीवर मरू दे. पुढे जाऊन शबरीकडे गेला, शबरीने पण असंच केलं, त्याच्या मांडीवर प्राण सोडून दिले. असे त्या मला तुमच्यासमोर अनेक उदाहरणं त्यांनी वर्णन करून सांगता येतील. पण भगवान असा आहे महाराज, त्यांना म्हणतो काहीतरी माग, आणि हे म्हणतात मागायचं नाही, तुझ्यात एकरूप होऊन जायचं. पण कुर्मदासानं मागितलं नाही महाराज काही, त्याच्याशी एकरूप होऊन गेले. तुका म्हणे जीवभाव देवा पाहिजे, काही न मागते, जीवभाव देवाच्या पायावर ठेवून देतात आणि काही मागत नाहीत. हा भक्तांचा स्वभाव आहे. म्हणून तर भक्त समागमे सर्व भावे हरी, न सांगता तरी सर्व काम, हे असे आहे. म्हणून तो तसा वागतोय. हा त्यातला विशेष असणारा भाव आहे. माझ्याकडे बोलण्यासारखं बरंच आहे. 11:15 वाजले, 10-15 मिनिटं तुमचे जास्त घेतले. कोणाकोणाच्या बाबतीत असं त्यांनी घडलं असेल, भगवान कोणाकोणाची सेवा करतो, मोठ्या प्रेमानं त्यांचं चिंतन करून थांबूया. ज्ञानेश्वर
2 तास बसून तुम्ही माझी बडबड ऐकून घेतली, तुम्हा सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद. गुणवान मंडळींनी फार सुंदर साथ केली, तुम्हा सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद. साऊंड सिस्टीम फार चांगली आहे, मला सहज बोलता येतं, तुमच्या अंतकरणापासून धन्यवाद. महाराज मंडळी समोर त्यांनी बसलेले आहेत, मोठ्या मनाने त्यांनी श्रवण करत आहेत. सर्वच महाराज मंडळींच्या वारकऱ्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो, मस्तक माझ्या पायावरील या वारकरी संतांच्या. म्हणून सर्वांना नमस्कार करून या ठिकाणी थांबतो. चाल झालेलीच आहे, धन्यवाद असं त्यांनी गरीब धरून या ठिकाणी थांबूया. बऱ्याच दिवसापासून श्रवण त्यांनी करत आहात. आज मला आदरणीय परमपूजनीय श्री सुदर्शन महाराजांचं त्यांनी दर्शन झालं नाही, पण सांगा निरोप त्यांना की महाराज तुमची फार चौकशी करत होते, आठवण करत होते. असो म्हणून अशा पद्धतीने संत महापुरुषांची आठवण पण पुण्य प्राप्त करून देते. म्हणून त्यांनी सर्वजण त्यांनी तुम्ही भाग्यवान आहात. हे धर्मकार्य आहे, सप्ताहावर हे धर्मकार्य आहे आणि धर्मकार्य केलं पाहिजे. आपण त्यांनी हिंदू आहोत म्हणून त्यांनी फक्त हिंदू होऊन जगण्यापेक्षा हिंदुत्ववादी होऊन जगणं अगदी महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून सगळ्यांनी हे व्रत धारण करा आणि हिंदुत्ववादी व्हा. हिंदू त्यांनी संस्कृतीला जपा, साधू संतांच्या ऋषीमुनीच्या संस्कृतीला जपा. हे भविष्यात त्यांनी चालवायचे असा विचार करा. अनंत आक्रमण आपल्यावरती होत आहे, बुडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला जातो. आपण आज जर सावध झालो नाही तर हे त्यांनी सांभाळता यायचं नाही. म्हणून सांभाळा, जतन करा, जतन करा. हे जतन करण्यासारखंच आहे. ज्ञानोबराय तुकोबराने हे सांभाळून आपल्या समोर त्यांनी दिलं, त्यांचंच आपण त्यांनी घ्यावं आणि अशा पद्धतीने जन्मभर सांभाळून पुढच्या पिढीला देऊन टाकावं. काय त्यांनी दिलं? भगवंताचं चिंतन आपल्याला दिलं, ते आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. कसं? हे विठ्ठल सब संतन की जय. 2 मिनिटं. आज या ठिकाणी